नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि फायनली मी आलेलो आहे एसा भीती या चॅनलवर. दिसत असेल माझं, ज्याच्याबद्दल खूप वेळा बोललोय मी की खूप लोकांनी मला दिसण्यावरून ट्रोल केलंय, पण एका काळानंतर त्या दिसण्यामुळे मी किती व्हरायटीवाले रोल करू शकतो हे मला रिअलाइज झालं. त्याच्यामुळे बाईच्या घरात गेलो तर त्या बाई उठली आणि तिने मला सांगितलं, हे बघ त्याचा तू नट म्हणून मला अजिबात आवडत. पण ते पारद नावाचा पिक्चर पाहिला मी, किती सुंदर काम केलंस, अशीच कामं कर. आता ही रिॲक्शन आता का म्हणजे नक्की त्यांनी काय केलं, मारलं ठीक आहे, पण मला आवडलं हे. मी ते जे म्हणालाच ना की मी किती चांगला नट आहे मला माहित नाही, पण मी नशीबवान नट आहे. माझी मुलगी आहे जी आता 10-11 वर्षाची आहे, तिला माहिती आहे चॅट जीपीटी काय. बाबा आजलं चॅट जीपीटी माहिती मला नाही माहिती, मी त्यांना पडत नाही, मला कळत नाही. तेच म्हणतो आईचा रोबोट आहे, पण आईची माया नाही नव्हतं तुम्ही ए लिहून ए आईच आहे, ते आई नाही. आपल्या घरातला वाटतं रे दिसायला एवढं खास नाही, पण काम बरं करतो. या सगळ्या मनाचे रिएक्शन आहेत. ठीक आता दिसतो, हा आपण अरे काय काम करतोय, अरे बेस्ट अरे त्याला बघितलं तू, तो नाही करे जरा आता गॅप. या आयडेंटिटी तुमच्या होतात, त्या इमोशनलीच आहेत. तू सांग सिद्धार्थ मराठी ऍक्टर बॉन ही इन्फॉर्मेशन झाली, पण त्याच्यात आत्मीयता कुठे, आपुलकी कुठे. तू एखादा सांगतो ना सिद्धा, अरे 99 पासून बघतो त्याला मी, हे रोबोट नाही सांगू शकणार, हे ए आय नाही सांगू शकणार. राईट, चला 99 पासून डॉक्टर वगैरे त्यावेळी चिंता होते रिंगाणा. नमस्कार, मी रोहन नलवलकर. इसामनिधी चॅनलच्या छापा काढा या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आम्हाला मागचे जवळजवळ 6 वर्ष एका माणसाबद्दल, एका व्यक्तीबद्दल, एका व्यक्तिमत्वाबद्दल सारखं विचारलं जायचं की इसामनिधीच्या चॅनलला तो व्यक्ती, तो माणूस, ते व्यक्तिमत्व कधी येणार. कारण की ते व्यक्तिमत्व आहेच तसं. 1999 ची गोष्ट असेल, 1999-98च्या आजूबाजूला सिद्धार्थ आणि आमची ओळख झाली. 99 पासून ते आज 2026 पर्यंत आम्ही सिद्धार्थची अशी चढती कमान पाहत आलो. म्हणजे आम्ही जेव्हा फ्लॅशबॅक बघत आलो, मला आठवतंय तो सिद्धार्थ जो साधारणपणे रुपारेल कॉलेजमध्ये लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मग एकांकिकानंतर मग युनिव्हर्सिटीच्या एकांकिका स्पर्धांमध्ये प्राइजेस, मग INT असेल, मग मिळाले लोचा झालेले नाटक असेल, त्याच्या आधी तुमचा मुलगा करतो का हे नाटक असेल, मग दे धक्का, मग अनेक चित्रपट जे हळूहळू सिद्धार्थला मोठं करत गेले. आपण पूर्ण जर्नी आज सिद्धार्थची बघणारच आहोत, पण त्याच्याबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे सिद्धार्थ व्यक्तिमत्व म्हणून कसं आहे. आम्ही त्याला लहानपणापासून बघितलंय, म्हणजे लहानपणापासून म्हणजे यासाठी कारण की आम्ही सिद्धार्थला मोठं होताना पाहिलंय. बरं, आजही मला एक वाक्य आठवतं त्याच्या भावाचं, ते म्हणजे त्या भावाने आम्हाला तेव्हा सांगितलेलं 1999ला सिद्धार्थला फिल्मफेअर अवॉर्ड मिळेपर्यंत सिद्धार्थ थांबणार नाही, आणि नंतर तो पुढे जाऊन हे सांगायला चुकला नव्हता कारण ऑस्करही मिळेल. अगदी मोठीपणाची गोष्ट त्याला मला वाटलेलं, अरे असं का म्हणतोय. पण मला त्या सचिन तेंडुलकरच्या भावाची आठवण झाली. एक भाऊ जेव्हा एखाद्या भावासमोर मागे उभा राहतो तर काय होऊ शकतं याचं उदाहरण आम्ही पाहिलं होतं. तेव्हा सिद्धार्थचा जो नट कसा आहे, त्याने आतापर्यंत काय मराठी, हिंदी नाटकांमधून, सिरियलमधून, वेब सिरीज मधून अनेक कामं केली असेल, पण व्यक्तिमत्व म्हणून सिद्धार्थ कसा आहे ते आपण जाणून घेऊया. नमस्कार सिद्धार्थ, तुला इसामनिधीकडनं पहिल्यांदा एक छोटीशी भेट काहीतरी आले, ही एक वेगळी भेट आहे. काय सिद्धार्थ, एक ना लता कदम म्हणून आहे, ते दळण नावाचा एक छोटासा ब्रँड चालवतो, कंट्रोलिंग, आणि त्यांनी कोळीत पिढ्या तर तुला आवडेल म्हणून एक कोळीचं पिढ्या तांदळाचं पीठ असेल. किती सुंदर असं बघायचं. आणि हे इसामनिधीकडनं छोटस मी टी शर्ट. नमस्कार, बापरे केवढी मोठी प्रस्तावना आहे, थँक्यू. पण तुम्ही पाहिलं ते म्हणून मग पण रोहनची प्रस्तावना होण्याआधी जे मी बोललो होतो ते खरं आहे, कारण तुझाही प्रवास पाहिलाय मी, आणि
जे काय लोकांना छान पद्धतीने बोलतं करतोस तू, त्यांचे अनुभव मायबाप रसिक प्रेक्षकांपर्यंत मांडतोस तू. तर आज ह्या खुर्चीत मी बसलोय, त्यामुळे होऊन जाऊ दे, आता होऊ दे रिंगाणा. सिद्धार्थ, आता यश, तुझी स्वप्न, नंतर मग अपयश, अनेक गोष्टीवर आयुष्यामध्ये आपण तुझ्या बघितल्या, लोकांनी बघितल्या, ठिकठिकाणी तू बोललास. पण तुला एका वाक्यात जर तुला स्वतःचं वर्णन करायचं झालं ह्या क्षणाला, ह्या 2026ला, की हे माझं एका वाक्यात आहे किंवा एका शब्दात आहे, तर काय म्हणून करशील स्वतःचं वर्णन? तर पॉझिटिव्हनेस हेच मला वाटतं, सकारात्मक दृष्टिकोन हा माझ्यासारख्या पोरामध्ये आता ठासून भरलाय. म्हणजे ते ती एक पुस्तकी आहे ना की ते असं आपले खूप वेळा आपल्याला ते उदाहरण देतात, काय ग्लास अर्धा भरलाय की अर्धा रिकाम आहे. तुम्ही भरलेला ग्लासकडे बघणारा पोरगा आहे. तर माझ्यासाठी ते खूप महत्वाचं आहे की मी कितीतरी वेळा म्हटलंय होप, म्हणजे लोकांना काय म्हणतात तू, ती जी आशा असते ना, आशा एखादी गोष्ट मिळवण्याची, ती आशा जोपर्यंत जिवंत आहे, तो होप जोपर्यंत तुमच्यात आहे, तोपर्यंत तुम्ही आयुष्यातलं प्रत्येक गोष्ट अचीव करू शकता. तर माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची. मी ते पॉझिटिव्ह अप्रोच असं माझ्यासाठी मी ठेवतो की कुछ भी हो, काही हो दे, तो एक निगेटिव्ह बघायचंच नाही, निगेटिव्ह बोलायचंच नाही. काहीतरी म्हणजे ते म्हणतातच, पुन्हा एकदा म्हणतात की जे होतं चांगल्यासाठी होतं, त्या पद्धतीने बघणारा पोरगा आहे मी आता. सिद्धार्थ, आता तू जेव्हा एखाद्या गोष्टीकडे बघतोस, कारण की 1999ला बघत असशील, 98ला बघत असताना एखादी तुझा दृष्टिकोन वेगळा असेल, पण आता जेव्हा तू एखाद्या गोष्टीकडे बघतोस तेव्हा त्या दृष्टिकोन कुठल्या नजरेने त्या गोष्टीकडे बघतोस? म्हणजे ती गोष्ट घडली आहे, ती घडणारच होती, किंवा एखादी गोष्ट घडत असताना त्याचे परिणाम तुझ्यावर होत असतील, समाजावर होत असतील, जगावर होत असतील, तर ती आपण प्रगल्भ होत जातो काळानुसार. तर तुला एखाद्या गोष्टीकडे बघताना तू जसं म्हणा तू पॉझिटिव्ह आहेस, पण अशा घटना आयुष्यात घडत असतात की ज्या कधी कधी निगेटिव्ह करत असतात किंवा निगेटिव्ह आपल्याला वाईब्स देत असतात. तर अशा वेळेस तो दृष्टिकोन कसा ठेवतो स्वतःचा त्यावेळेस? म्हणजे परत एकदा राहून आपण मी खूप वेळा बोललोय, पण तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा नकारात्मक असतोच. म्हणजे काही गोष्टी लोकांना आवडत असतात, काही गोष्टी नाही आवडत असतात. नाही आवडणाऱ्या गोष्टींना लोक ठासून आपल्याला सांगत असतात, ह्याचं नाही आवडत रे, ह्याचं नाही आवडत रे, ह्याचं नाही आवडत रे. ते आपल्याला कुठेतरी लागतं. तर मला तेच म्हणायचं असं की ते आता मलाही माहिती आहे तुम्हाला हे नाही आवडत आहे, तर त्यातलं मी बाजूला काढून माझी कुठली पॉझिटिव्ह गोष्ट तुमच्यापर्यंत मांडू, ही गोष्ट जास्त मी अंडरलाईन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे दिसणं असेल माझं, ज्याच्याबद्दल खूप वेळा बोललोय मी की खूप लोकांनी मला दिसण्यावरून ट्रोल केलंय, पण एका काळानंतर त्या दिसण्यामुळे मी किती व्हरायटीवाले रोल करू शकतो हे मला रिअलाइज झालं. म्हणजे मी ड्रीम मॉल मध्ये एक रेपिस्ट केलाय, विकृत, त्यासाठी मला ते गौरव मिळाला, सर्वोत्कृष्ट खलनायकाचं पारितोषिक मिळालं. तर मला म्हणतं तेच आहे की लोचा काय आहे, किंवा म्हणजे मी काय म्हणेन की तुमच्याकडे ज्या क्वालिटी आहेत ना, मी आज कालच म्हणालो एका ठिकाणी की लोक म्हणतात म्हणून तुम्ही असे असता, किंवा लोक म्हणतात म्हणून तुम्ही तसे नसता, असं नसतं. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय फील करता, तुम्हाला आता या क्षणाला मला भारी वाटतं, मला छान वाटतं, काही लोकांना आवडेल, काही लोकांना वाटत नसेल, पण म्हणून तुम्हाला न वाटून घेणं हे चुकीचं आहे. तुला बरं वाटणं, तुला छान वाटणं, म्हणजे ते आपल्या थिएटरमध्ये मेक बिलीव्ह नावाचा एक प्रकार असतो ना, आपण बिलीव्ह करणं खूप महत्वाचं असतं स्वतःमध्ये, मग लोक बिलीव्ह करतात. तर मी तशा पद्धतीने स्वतःकडे बघण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला म्हणजे 98-99 ची गोष्ट बोलत असतील तर तेव्हा तर संधी हवी होती, बरोबर, काम करायला पाहिजे यार, काम करू यार. मग काम करत गेल्यानंतर मग हळूहळू त्या लेखक, दिग्दर्शक, निर्मात्यांबरोबर काम केल्यानंतर, सहकलाकारांकडून काम केल्यानंतर काही गोष्टी शिकत गेलो आपण. असं बघायला पाहिजे का, हे असं बघायला पाहिजे का. मग हळूहळू कॅरेक्टर स्केच बद्दल कळलं की म्हणजे पहिला पिचिंग बघशील तू, बरोबर, हे हा पिचिंग. आणि आता थांबायचं नाही म्हटलं, तो बाप जय महाराष्ट्र बोलतो, त्यात एक जय. तर ते हे जे सगळं शिकणं आहे ना, हे त्या सहकलाकाराने, त्या दिग्दर्शकाने, निर्मात्याने, लेखकाने शिकवलेलं आहे. तुम्ही मुळात मी तुला छान उत्तर देऊ शकतो याचं की विद्यार्थी राहिलं की म्हणजे शिक्षक खूप भेटतात आणि शिक्षण खूप भेटतं, बरोबर. तर मी ती जी विद्यार्थी दशेची माझी दारं आहेत ना, ती सदैव ओपन आहेत. त्यामुळे मला तू काही गोष्टी शिकवतोस, काही मित्र काही गोष्टी सांगतात, काही म्हणजे अॅनिमल नाटकातही मायबाप रसिक प्रेक्षक सांगतात हे छान होतं, पण हे बघा हे. तर आपण ते ओपन राहिलो तर आपल्याला लोक सांगतात आणि आपण ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करूया, आपण ते आपल्यात म्हणजे काय आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया, ते करण्याचा प्रयत्न करूया, काहीतरी रिझल्ट येईल. सिद्धार्थ, एवढ्या वर्षामध्ये मी तुझे खूप मित्र पाहिलेत, म्हणजे आतापर्यंत 26 वर्षामध्ये, पण काळ जसा बदलत जातो तसेच काही मित्र मागे पडत जातात, काही वेळेला आपलं कम्युनिकेशन कमी होत जातं, खूप सारं असं होतं. तर मग तेव्हा तुझा बघण्याचा दृष्टिकोन
तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदलतो का, आणि किंवा मग तू त्यांना कसं अप्रोच करतोस अशा वेळेस? नाही, माझे मित्र यार, मी तुला सांगतो, माझ्या शाळेतले मित्र अजूनही आहेत. आमचा शाळेचा ग्रुप आहे, चंद्रकांत भंडारी सर, त्यांनी तो ग्रुप, आमच्या वर्ग शिक्षकांनी तो ग्रुप फॉर्म केला. ती मित्र भेटतात. मुळात कॉलेजमधले माझे सगळेच मित्र, निखिल आहे, गोपाळ आहे, कल्पेश आहे, सुमित आहे, त्यानंतर पूनम आहे आमची, नितीन आहे, संदेश पोटे, ही सगळी लोक ही अजूनही आत्ताही कॉन्टॅक्टमध्ये आहेत, ते आहेत. आणि इंडस्ट्रीतले सगळेच आहेत, म्हणजे इंडस्ट्रीतले काय म्हणूया, प्रत्येक माणसाने मला ते म्हणजे काय सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला. केदार सर असतील, देवेंद्र पेम सर असतील, महेश मांजरेकर सर असतील, त्यांनी तर म्हणजे माझ्यातला आता जो नट आहे, जो काय तू बोलतोस, काय अंडरलाईन होतो किंवा दिसतोय, त्यात ह्या सगळ्याच गजेंद्र सर, आदित्य सरपोतदार सारखा दिग्दर्शक, खूप किती दिग्दर्शकांची नाव घेऊ, प्रत्येक दिग्दर्शकाने असं काय दिलंय ना, त्यामुळे सगळे मित्र झाले ते. आणि इंडस्ट्री सगळेच आहेत रे, म्हणजे मी काय सांगू, म्हणजे बघ ना, पॅडी, विकास कदम, भरत सर, अंकुश दादा, त्याच्यानंतर क्षितिज पटवर्धन, रितेश देशमुख सर, अमय वाघ आपला मित्र, नंतर उमेश कामत दादा, संजय जाधव दादा, देशनी पंडित, ही सगळीच म्हणजे मला वाटतं की भरत सरांसारखा मित्र माझ्या आयुष्यात आहे, म्हणून मी जरा कॉन्फिडेंटली आणि विदाऊट बिंदास काम करू शकतो. नागराज मंजुळे सारखा मित्र, काय म्हणूया, गुरुमित्र म्हणूया, एक वेगळ्या पद्धतीने सपोर्ट करतो. मला असं वाटतं की मी तेच म्हटलो की आपली जी माझ्या आयुष्यातले मित्र आहेत, ते ज्यांची नावं राहिली असेल कदाचित, आता पटकन आठवतील पण मला, ते सगळे मित्र अजूनही आहेत. आणि ते आहेत म्हणून मी आहे, म्हणजे ते कधी असे भेटत नाही. तो निखिल, गोपाळ अजूनही भेटले तरी त्यांना ते माझी वंकसच करतात. गोपाळ पालो माझा मित्र भेटला की त्याच्यावर कधी भेटलो ना मी, की आमचे एक फोटो आहे आमचा दोघांचा, की सगळं मीटिंग झाली की तो मला असे 10 रुपये देतो आणि आम्ही असे फोटो काढतो. आणि पूनम, त्याची बायको, माझी बहीण, ती तो फोटो काढतो, त्याची कॅप्शन आहे, न जाने कहा से आ जाते, असं काही आपला टाइमपास आहे, तो मी करतोच. ती मैत्री, सिद्धार्थ जाधव प्रोफेशनल वेगळा आहे, पण सिद्धार्थ जाधव माणूस ह्याच सगळ्या मित्रांनी पाहिलेला आहे, ह्याच सगळ्या लोकांनी पाहिलेला आहे. ह्याच लोकांनी जे काय तू तर म्हणतो यश तो लय लांब आहे, अजून यशचा य पण नाही आला आयुष्यात, पण काहीतरी तो कुठेतरी पेन ठेवला असेल यश लिहायला, ते कुठेतरी सुरू झालं, कोणीतरी पेन ठेवलाय, ते सुरू झालं माझ्या आयुष्यात. पण ते ठेवेपर्यंत जी मित्रमंडळी होती आतापर्यंत, ज्यांच्यावर कामं केलेत, म्हणजे खरं सांगतो, आत्ताचा शिवराज वायचळ बरोबर मी जो सिनेमा केला होता, आता थांबायचा नाही, तो मित्र होता आपला, पण त्यांनीही अशा पद्धतीने मला एखाद्या भूमिकेत बघणं, क्षितिज पटवर्धन सारखा मित्र, जो कधीही काय म्हणूया, म्हणजे त्याचा काही संबंध नसताना सुद्धा 2-4 गोष्टी अशा सांगून जातो मला, की मला माझ्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होतो. सर्वात मोठा मित्र माझा भाऊ डॉक्टर लवेश जाधव, तो गाईड करत असतो. संजय दादा, उमेश देशनी तर ते तर पदोपदी आहेत आणि ते नेहमीच मदत करत असतात. महेश सर फक्त एका बोला, सिद्धार्थ कुमार, रामचंद्र जाधव सर असं झालंय, नो प्रॉब्लेम, होणार. तर मी मग ती होपची नावाची गोष्ट ना, होप आशा, ती ह्या सगळ्या लोकांमुळे आलेली आहे. सिद्धार्थ, मला ना एकदा मी महेश मांजरेकरांची मुलाखत पाहिली होती, तेव्हा सांगितलं होतं की जर सिद्धार्थ जाधव माझ्याकडे 15 वर्षापूर्वी आला असता तर मी त्याला बोललो असतो, गेटवरनं जा, परत जा असं. तर मला फक्त तुझ्याकडे एक गोष्ट समजून घ्यायची, जेव्हा आम्ही मॅनेजमेंटमध्ये काही गोष्टी बघतो, म्हणजे खूप वेळेला ना भेडस्तपणा एक प्रकार असतो, जो मी 1999 पासून थोडे बघितलाय. कारण की लोकांना काम करायचं असतं, लोकांना बिझनेस करायचं असतो, लोकांना काही गोष्ट करायची असते, पण लोकांकडे भेडस्तपणा खूप कमी असतो. उदाहरणार्थ, तू म्हणतो नेहमी की तुझ्या नशिबाने तुला माणसं भेटत गेली, म्हणजे मी जसं तुला 99 पासून जर मला मोजायला सांगशील तर देवेंद्र पेम असेल, महेंद्र कदम असेल, मी जर चुकत असेल तर बघा केदार शिखर असेल, त्यानंतर मग महेश मांजरेकर असतील, त्याच्यानंतर अशी लाईनी असं खूप आहेत, म्हणजे मग नागराज मंजुळे पासून ते तुला टप्प्याटप्प्यावर माणसं भेटत गेली, पण ती माणसं भेटताना त्यांच्यापर्यंत पोहोचणं हा एक वेगळी स्किल आहे. मुळात हा जो प्रकार आहे तरुण मुलांसाठी ना, काय होतं, सगळे कलाकार काम सगळेच करतात, कोणी दिसायला चांगला असतो, कोण बरा असतो, कोण काहीतरी, तू जसं म्हणतो की मी चांगला नाहीये, बऱ्याच वेळेला मी ज्या प्रोजेक्टमध्ये असतो ते प्रोजेक्ट यशस्वी होतं, असं मी खूप ठिकाणी तुझं ऐकलंय. तर तो जो तुझा अप्रोच आहे ना, अप्रोच जो असं दोन्ही नेहमी म्हणतो की जसं माझा अप्रोच असतो विकेट किपिंगचा, मला माहित असतं की बरोबर त्या लेवलला तिथे बॉल येणार आणि पटकन तो मी मारणार, तेव्हा ती जे तू मॅनेजमेंट मी थेअरी आहे ती तुझ्या उपजत आहे, कारण की तू त्या एरियामध्ये राहिलेलं आहेस, गिरगाव आणि तिथे तू मॅनेजमेंट शिकलेलं आहेस. पण मला नेहमी असं वाटतं की तो भेडस्तपणा किती उपयोगाचा पडतो आणि तो कशा टप्प्याटप्प्याने प्रत्येकाने तो करायला हवा
असं तुला वाटतं? कारण तू आता 26 वर्षांनी एक उदाहरण म्हणून आहेस तुझं. कारण की आम्ही बघतो खूप वेळेला खूप लोकांमध्ये टॅलेंट असतं पण ते पोचू शकत नाहीत आणि मग म्हणता तरी मला नशीबच नव्हतं. सो मला असं बऱ्याच वेळेला वाटतं की पोचणं, किंवा तुला असं वाटतं का की नाही मी माझा चालत होतो पण मी आपोआप ते येत गेले आणि मग कारवा बनता गया, असं आलं का? म्हणजे काय झालं एक्झॅक्टली या सगळ्या काही समजून घेणं मला खूप महत्वाचं वाटतं. आणि तू आता बोलताना विचार करतो एवढं झालंय, एवढं झालंय बापरे. नाही असं काही नाहीये. तुम्ही म्हणजे मलाही नाही माहिती हे कसं झालंय, पण मला वाटतं प्रत्येक गोष्टीला माझ्यासाठी हे माझं वैयक्तिक मत आहे, मला दुवा मिळाले. परफेक्ट. तो मधला ब्रिज मिळाला. म्हणजे तुला माहितीये ते सुपरस्टार नावाचा मी एक शो जिंकलो होतो DD2चा ऍक्टिंग मध्ये. आणि दादा तर माझ्यासाठी किती स्ट्रगल करत होता खरंच. तर मी नेहमी नाव घेतो एका व्यक्तीचं, जयवंत भालेकर. जयवंत भालेकर हा माझा दादाचा मित्र. आणि तो दादा त्याला बोलला की माझ्या भावाला काहीतरी बघ, माझा भाऊ खूप चांगलं चांगलं काय काय करतो, म्हणून मला जयवंत भालेकर देवेंद्र सरांकडे घेऊन गेला. तो जयवंत भालेकर हा दुवा आहे मला पहिली हे गाणं. देवेंद्र प्रेम सरांकडे जाण्याकडे. आणि तेव्हा काय मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही ना, आपल्याला काय करायचं रे. बरं, देवेंद्र प्रेम सरांना जेव्हा मी भेटलो होतो राष्ट्रीय मजदूर संघाच्या त्या खालच्या कॉरिडॉरमध्ये, तर ऑल दी बेस्ट ऐकून होतो ना, आपल्याला थोडा पकडा नव्हता. त्यामुळे ऑल दी बेस्टचे डिरेक्टर स्वर्गीय विनय आपटे सर प्रोड्यूस करतायत आणि मी यांच्यावर गेलो आणि मग मी तिथल्या तिथे सुरू केलं की सर मी हे करतो ते करतो. ते बघितलं, हो तुला घेतलाय, थांब जरा वगैरे बोलले होते मला. तर मला वाटतं तो म्हणजे मला जास्तीत जास्त काय होईल, रिजेक्शन मिळेल. बरोबर. पण माझ्याकडे आता ते मानतो तरी ते कुठेतरी सरांना आवडलं असेल. बरोबर. मग तिथून देवेंद्र प्रेम सरांकडून मला केदार शिंदेकडे सरांकडे जायला मिळालं. त्याचा मधला दुवा होता माझा मित्र, माझा गुरुमित्र पंढरीनाथ कांबळे. पॅडीमुळे मला केदार सरांपर्यंत पोहोचता आलं. बरोबर. कारण मी तुमचा मुलगा करत होतो देवेंद्र सरांचं नाटक, माझं पहिलं व्यावसायिक नाटक, त्यात पॅडी. बरं, पंढरीनाथ कांबळे सर पासून पॅडी पासून पॅड्या इथपर्यंत पॅडी बरोबर माझी मैत्री झाली. किंवा त्या मुलाने मला खूप, किंवा त्या माणसाने मला लहान भाऊ म्हणून एवढा सांभाळला त्यावेळेला. माझी पंचिंगची स्टाईल पॅडी सारखी झाली. मी एवढा फॉलो करायचो पॅडीला की ते, आणि तेव्हा असा चकटफू असायचं. मग पॅडी मला घेऊन जायचा, केदार सरांकडे घेऊन गेला पॅडी. केदार सरांची ओळख झाली. तुलाही माहित नसेल पण कितीतरी मी खूप वेळा बोललो, पण कितीतरी गोष्टींमध्ये पॅडीने माझं नाव सुचवलंय. एक झोका नावाची सिरियल होती ज्यात कॅरेक्टरचं नाव पंढरी होतं, जे पॅडीसाठी होतं. यांची आपली अमृता सुभाष मॅम, शिक्षा अमृता सुभाष मॅम होते, सुनील बर्वे सर होते, श्रीरंग गोडबोले सर होते, अमिता खोकर मॅम होत्या. बापरे. आणि ते काम पॅडी नाही करणार होतं, तर पॅडीने माझं नाव सुचवलं आणि मला प्रतिमा कुलकर्णी आणि त्या कॅरेक्टरचं नाव पंढरी आहे. किंवा TRP, हाचा चकटफू, आपण यांना असतात का, इथे पॅडी मला घेऊन गेला ना. सो पॅडीमुळे तो दुवा मला केदार सरांपर्यंत जायला मिळाला. केदार सरांनी तर मला म्हणजे भाई, केदार सरांनी जे मला विनोद दिलेत ना, भाई जे कॅरेक्टर दिलेत ना, तो कॉन्फिडन्स त्यांना आवडला. त्यांनी मला लुचा झाला दिला. पॅडीमुळे मला भरत सर मिळाले, अंकुश सारखे असे गुरु मिळाले जे पदोपदी मला अजूनही गाईड करतात. मग केदार सरांच्या प्रत्येक सिनेमात काही ना काय असायचो. मग केदार सरांमुळे मला अतुल काळे सरांना भेट झाली. अतुल काळे सर हे महेश मांजरेकर सरांपर्यंत पोहोचण्याचा दुवा होता. बरोबर. की त्यांनी मला ते धक्कासाठी महेश सरांकडे घेऊन गेले आणि महेश सरांनी जे शिकवलं त्यामुळे तो दुवा झाला मला फक्त विनोदी नाही तर विनोदाच्या पलीकडे जाणारं काम करण्यासाठी. महेश सरांनी खूप कॉन्फिडन्स दिला. मग गजेंद्र सरांनी मला पारत दिला किंवा सुंबरान दिला, असे सिनेमे दिले. मग हा पोरगा ह्या पद्धतीने करू शकतो. बरं, त्यात केदार शिंदे सरांमुळे आणि विकास कदम या व्यक्तीवर मला गोलमाल मिळाला. तो दुवा आहे. मग रोहित सरांकडे गेलो. मग रोहित सरांकडे परत इथे आल्यानंतर इथली कामं जास्त झाली. मग दे धक्का नंतर तर आयुष्य वेगळ्याच प्रत्येक गोष्टीत गेलं. वेगळ्या पॅटर्नचे सिनेमे करायला मिळाले, मुख्य भूमिकेत काम करायला मिळालं, हिरोच्या मित्राचं काम करायला मिळालं, विलन करायला मिळालं, आयटम नंबर करायला मिळालं, कॅमिओ करायला मिळाला. महेश टिळेकर सरांनी तर मला ते स्वर्गीय निळू भाऊन बरोबरच एक सीन दिला गाव तसं चांगलं मध्ये. सो मुवमेंट मिळाले आयुष्यात. तर मला असं वाटतं ना की तू म्हटल्याप्रमाणे ती फटाक्याची माळ आहे. तू एक लवंगी लावलीस पण ते फाट फुटतच गेल्या. त्यात काही फुसके निघाले, काही फुटले. पण मला माहिती ती वाद होती कदाचित, माझ्या ते करायची जिद्द होती असं म्हणूया आपण. पण अल्टिमेटली ती वाद लावणारे हे सगळे मातब्बर लोक मिळाली म्हणून ती गोष्ट होत गेली. ती ठरवून नाही, अजिबात ठरवून नाही. इंटरव्हलचे कॉम्पिटिशन
भाई इंटर कॉलेजमुळे लोचा, भाई लोचामुळे बाकीच्या गोष्टी, असं ते एकात एक आहे दाद्या, त्यामुळे ते ठरवून नाही. पण सिद्धार्थ, एक गोष्ट मी तुझी बघितली ती म्हणजे तू ना काही गोष्टी सोडत गेलास. म्हणजे इन द सेन्स काही खूप वेळ असतं ना माणूस तिथे आनंदी राहतो. उदाहरणार्थ लालबाग परेल सारख्या ठिकाणी आपण एकांकिका आणि सगळं करत असतो. मग चला आता हे नाटक करतोय, तर नाटक करताना मग मी सिरियलकडे जातो. सिरियल म्हणजे सोडत गेला इन द सेन्स पुढे पुढे स्टेप करत गेलास. म्हणजे खूप वेळेला माणूस त्या आनंदामध्ये म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये राहतो बघ. आणि मग तू म्हणजे बरं ते तू पकडून ठेवलंस, आजही नाटक करतोयस, अॅनिमल सारखं एवढं नाटक सुंदर आलेलं आहे, त्याच्या आधी एवढी नाटकं केली, पण ते करत असताना हिंदी पर्यंतचा प्रवास जो तुला अपेक्षित होता, जो जायला हवा होता, तो मात्र तू पटपट पटपट पट करत गेलास. म्हणजे तिथे कुठेही असं नाही म्हटलं की अरे नाही मी आता हेच करणार आहे, हेच माझं बेस्ट आहे, म्हणजे माझ्या ह्याच्यामध्येच मी एकदा फिक्स होतो, असं तुझं मला कुठे दिसलं नाही. म्हणजे ते मला दिसलं की तू सगळे क्षेत्र, सगळ्या गोष्टी चटपट चटपट पुढे 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 दिसत गेलास, असं जास्त मला वाटलं. ते ठरवून नाही दाद्या. ते आपलं, मला तर मराठीत काम करायला लय आवडतं. कारण ऍज अ ऍक्टर किंवा कलाकार म्हणून मराठीत जो मला काय म्हणायचं, जो मला प्लॅटफॉर्म मिळतो ना, जो मला कॅनव्हास मिळतो ना, तो एवढा आहे ना, तो फक्त विनोदापुरता मर्यादित नाहीच आहे. मराठीत तू वेगळ्या पद्धतीच्या भूमिका कर आणि मायबाप रसिक प्रेक्षक त्याच पद्धतीने रिॲक्ट होतात. विनोद हा माझा बाज आहे, तो आपण करणारच आहोत. तो काही शेवटच्या श्वासापर्यंत कलाकार म्हणून आपण ते करणारच आहोत. बरोबर. पण त्याच्या बरोबरीने मराठीत खूप साऱ्या गोष्टी करायला मिळतात आणि तोच कॉन्फिडन्स मराठी बरोबर, मी हिंदी नाही बोलणार, मी बंगाली सिनेमा पण एक केलाय महेश सरांमुळे, किंवा इंग्लिश सिनेमामध्ये काहीतरी छोटेच मिळालं होतं ते केलं आपण. मला वाटतं मी ओपन होतो त्या कामासाठी. मी कधी स्वतःला जज नाही केलं की हे काय करू ते काय करू. एक काळ येतो जिथे लोक तुम्हाला म्हणतात काय करतो, काहीतरी वेगळं कर रे. पण मला असं म्हणायचं की मी हे का करतोय असं कोणी मला विचारण्यापेक्षा लोकांनी मला विचारलं तू काय करतोयस, मग त्याला सांगू शकतो भाई मेरे पास ऑप्शन नेता, किंवा माझ्याकडे ऑप्शन होतं की मला आवडतंय, माझ्याकडे उत्तर द्यायला पाहिजे. तर मी मला कधी जज नाही केलं म्हणजे कुठल्याच कामाला घेऊन. तर मी ही कामं होत गेली रे. आणि म्हणजे आता कसं झालंय, आता 26 वर्षानंतर. पूर्वी कसं होतं, INT काम करायचं, मग INT मराठी इंडस्ट्रीचे माध्यमभर लोक बघायला येणार, मग त्याचं कोणतरी व्यावसायिकला घेणार, व्यवसाय केलं की मग टेलिव्हिजनला घेणार, टेलिव्हिजन केलं की मराठी सिनेमा की मग तुम्हाला बाकीची कामं. बरोबर. तर माझा प्रवास तोच आहे. मी एकांकिका स्पर्धा केली, मग नाटक केलं, मग टेलिव्हिजन केलं, मग टेलिव्हिजन मराठी सिनेमा केला, मराठी सिनेमामुळे आणि मराठीमुळे इतर भाषेत मला काम करायला मिळालं. म्हणजे हा प्रवासच आहे. पण आता तशी काही कुठल्याच पोराला गरज नाही. आज एकांकिका स्पर्धा अशा पद्धतीने भरवल्या जातात, भरतात, आणि तिकडे एवढं बहारदार टॅलेंट आहे, म्हणजे आउटस्टँडिंग ऍक्टर्स आहेत आता, एवढे कमाल पोरं आहेत सगळी, तर त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळतो. त्यांनी त्यात एखाद्या मुलाने टेलिव्हिजन मध्ये काम केलं तरी त्याचं करिअर होतं. म्हणजे आता एकांकिका स्पर्धा करा, मग टेलिव्हिजन करा, मग नाटक करा, मग सिनेमा करा, असं नाही. नाटक करणाऱ्यांचं एक वेगळं करिअर होतं, टेलिव्हिजन करणाऱ्यांचं एक वेगळं करिअर होतं, सिनेमा करण्याचं वेगळं करिअर होतं. आता ती तसा ब्रिज नाही राहिलाय. तुम्ही जी गोष्ट कराल ती एन्जॉय कराल, आणि त्यात तुम्हाला जो अपेक्षित काय म्हणतात तो यश नाही म्हणणार, पण तुम्हाला अपेक्षित जी गोष्ट हवी आहे, लोकांपर्यंत पोहोचणं असेल, मायावर सगळ्या प्रेक्षकांचं प्रेम असेल, ते मात्र होतंय. त्यामुळे आता तो टप्पा नाही राहिलाय. तू एकांकिका कर, मग नाटक कर. उलट आता आपण बोलत असताना रंगभूमीवर 60 नाटकं सुरू आहेत. 60 ते 62 नाटकं, आणि ते प्रत्येक नाटकाला मायबाप रसिक प्रेक्षक तेवढंच भरभरून प्रेम देतात. वेगवेगळ्या चॅनलवर वेगवेगळे मालिका सुरू आहेत, त्या काळांना भरभरून प्रेम देत आहे. आपले मराठी सिनेमे 100 कोटीची गुड्डाने घेत आहेत. एकांकिका बहारदार चालले. तुम्ही बघ ना, हे चारही क्षेत्र कडक चाललेलं आहे. आता तो प्रवास करायची गरज नाही लोकांना. आज प्रत्येक क्षेत्रात लोक, प्रत्येक पॅटर्नवर लोक, आणि पोरं बेसिकली नवीन पोरं जाम एन्जॉय करतात. सिद्धार्थ, आता काळ बदलला, आता टेक्नॉलॉजी, AI हे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आता येऊ घातलेत. म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये असं झालंय की आज तुम्हाला स्क्रिप्ट हवी तर 2 मिनिटात लिहून जीपीटी देते. आज तुमच्या दिग्दर्शनाच्या मला सीन ऑफ सीन्स करायचे ते 2 मिनिटात करून देतं. ब्लॉकिंग म्हणजे सगळं टेक्नॉलॉजीचं बाज येत आहे. तुला वाटतं ही टेक्नॉलॉजी आता कलाकार म्हणून तुम्हाला किती आत्मसात करायला हवी, आणि त्यासाठी तुम्ही तयार आहात काय सगळ्या गोष्टी नाही? मला वाटतं आय एम लेजेंड नावाची एक फिल्म आहे विल स्मिथची, ज्या सगळे ते हे असतात, रोबोट्स असतात, हा तीच आहे. बघ काय आहे, तुम्ही सगळं आणाल, तुम्ही भावना कुठून आणणार, इमोशन्स या माणूसच आणू शकतो. तर मी एवढ्या टेक्नॉलॉजी वाला नाही, हे खरं सांगायचं तुम्हाला नाही कळत एवढं. तू प्रश्न विचारतो असं एवढं सगळं होतं का, बरं ठीक आहे. पण मी त्याच्याबद्दल एवढा अवेअर नाही खरं सांगायचं तर. माझी मुलगी आहे जी आता 10-11 वर्षाची आहे, तिला माहिती आहे चॅट जीपीटी काय.
बाबा तुला छान माहिती आहे ना, मला नाही माहिती, मी त्यात पडत नाही एवढा, मला कळत नाही. मला वाटतं भावनिक जेवढं जोपर्यंत मला इमोशनली परफॉर्म करायला मिळतंय तोपर्यंत मी करत राहील. या सगळ्या गोष्टीमध्ये इमोशन नाही आहे, त्या सगळ्या कृत्रिम आहेत किती असल्या तरी. म्हणजे तू कुठे आहेस, कसा चाललायस वगैरे असं येईल, पण म्हणजे तेच म्हणतो आईचा रोबोट आणाल पण आईची माया नाही आणू शकतो. त्यामुळे त्याला ए लिहून ए आईच आहे, ती आई नाही. त्यामुळे ती तुम्ही आणा ते. आणि ते काय आपल्याला झेरॉक्स होते रे, आपले झेरॉक्स काढा जरा, ज्यात कलर आले, फॅक्स आलं, मग बाकीचं प्रिंटआउट आपण मोबाईल येतं. ते म्हणजे ते अपग्रेडेशन चांगलं आहे, फक्त त्यात इमोशन आपण माणसं देऊ शकतो. मग त्या इमोशन चालणारा पोरगा आहे मी. बाकी मला एवढं खरंच जेन्युइनली माहित आहे. म्हणजे मी याचं किती टेक्निकली उत्तर देईन तुला मला माहित नाही, कारण माझ्याकडे टेक्निकली नाही ते काय. माझ्याकडे इमोशन्स आहेत आणि मी प्रत्येक गोष्ट इमोशनला कनेक्ट करूनच करतो. म्हणजे मी आज आहे ते महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आहे. तर ते टेक्निकली प्रेम नाही, ते कनेक्शनवालं इमोशनल प्रेम आहे. अरे आपल्या घरातला वाटतं रे पोरगा रे, दिसायला एवढा खास नाही पण काम बरं करतो, या सगळ्या मनातल्या रिएक्शन आहेत. कसा दिसतो हा, आपण अरे काय काम करतो रे, अरे बेस्ट, अरे त्याला बघितलं तू, तो नाही का रे, जरा आता गॅप आहे. या आयडेंटिटी तुमच्या होतात, त्या इमोशनलीच आहेत. तू सांग सिद्धार्थ मराठी ऍक्टर ही इन्फॉर्मेशन झाली, पण त्याच्यात आत्मीयता कुठे आहे, आपुलकी कुठे आहे? तू एखादा सांगतो ना सिद्धा, अरे 99 पासून बघतो त्याला मी, हे रोबोट नाही सांगू शकणार, हे AI नाही सांगू शकणार. राईट, त्याला 99 पासून बघतो वगैरे काय. त्यावेळी ठीक आहे, जे आहे ते चांगलंच आहे आणि ते टेक्नॉलॉजी यायला पाहिजे, पण त्यात इमोशन नाहीये हे मात्र फॅक्ट आहे, जे कधीच येणार नाही. बरोबर आहे. पण कॅमेरा समोर सिद्धार्थ आणि घरी असणारा सिद्धार्थ यात काय फरक आहे? काय नाही, काय फरक असणार आहे, काही नाही. मला झोपायला खूप आवडतं भाई. मी कल्टी.com वालाच आहे, मी खरं सांगतो. म्हणजे एकतर आता काय याची एनर्जी आहे आणि मी एक्साइटेड प्रचंड असतो ना कामाच्या बाबतीत, आणि त्या एक्साइटमेंट मध्ये मला कळत नाही की भाई आपण सुटून काम केलंय. पण जेव्हा ती वेळ मिळते ना तुझी, तेव्हा मी टीव्ही पाहणं, झोपणं, क्रिकेट आता खेळायला मिळतं, मग क्रिकेट खेळायला, पण क्रिकेट बघतो मी खूप. मग क्रिकेट कुठल्या युगांडा आणि झिम्बाब्वेची मॅच असेल ती पण बघेन ना मी. ओके, हा, म्हणजे क्रिकेट कुठलाही पाहिजे, म्हणजे मला क्रिकेट पाहायला खूप आवडतं. मी आता मध्यंतरी आपल्या त्या IPLच्या टुर्नामेंटला मराठीला कॉमेंट्री करायला पण जायचो. क्रिकेट हा जीव की प्राण आहे, त्यामुळे थोडं आपलं बघायला मिळतं. बाकी असा वेगळा नसतो सिद्धार्थ जाधव, वेगळा नाही, म्हणजे तो जसा आहे तसंच आहे, उलट कॅमेरा कॅच करतो त्याला. खूप वेळेला लोकांना वाटतं की कलाकाराचं आयुष्य सुपर असतं, एकदम सॉलिड असतं, ग्लॅमरस असतं, सगळं असतं, पण त्याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी दडलेल्या असतात, खूप कष्ट असतात, मेहनत असते. तर वास्तव काय आहे ऍक्च्युली? कलाकाराचं आयुष्य खरंच तेवढं एन्जॉय करणार असतं, कारण शूट म्हटलं की लोक सगळे ओळखतात आणि सेलिब्रिटी होतात. नाही, असं नाहीये. म्हणजे तू प्रत्येक क्षेत्रात ते आहे, क्रिकेटर, कलाकार, नेता, अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, सगळे म्हणजे आता छान शौकीन नाही म्हणणार, पण बेसिकली यार तुम्ही का काम करता? लोकांचं मनोरंजन करायला, लोकांनी तुम्हाला अप्रिशिएट करायला. मग जर तुम्हाला लोक अप्रिशिएट करत असेल तर अप्रिसिएशन घ्या. कधी कधी काय होतं, कधी कलाकार हा सुद्धा एक माणूस असतो, हे आधी मायबाप प्रेक्षकांनी समजून घेतलं पाहिजे. त्यांची अपेक्षा काय असते, जसा टीव्हीत आहे ना तसं आम्हाला पाहिजे. पण तो तसा असतो, प्रत्येक वेळेला असतो कलाकार, मी नाही प्रत्येक जण. पण कधी त्याच्याही पर्सनल लाईफ मध्ये काही गोष्टी वर खाली होत असतात, त्यात तो थोडा अप असतो, हाय असतो. आणि त्यावेळेला कधी मायबाप प्रेक्षक येतात आणि काहीतरी फोटोची किंवा स्वाक्षरीची मागणी करतात. तेव्हा तो जर कलाकार मी तुम्हाला थोड्या देतो असं म्हटलं की मग त्याच्यावरती वेगळं जाम माझं आहे, त्याला उठत नाही. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू, कधी असं होतं की म्हणजे जेवत असतो आपण आणि ते येतात आणि बोलतात की फोटो काढा, तर आपण त्यांना सांगितलं की सॉरी जरा जेवून काढूया का, तर नाही आम्हाला जायचंय. मग मी उठतो आणि काढतो, कधी फोटो काढतो. म्हणजे आता ठीक आहे तो त्यांचा, पण त्यांना हे कधी कळत नाही की भाई जेवण झालं काढलं तर. काही रसिक असतात, म्हणजे मी तुला खरं सांगितलं तर ते जेवणाची वाट बघतात,
किंवा काम संपायची वाट बघतात, किंवा मी सेकंड क्लास फिरायचो तेव्हा अरे आपला पोरगा काय काम करतो यार वगैरे आले भेटायचे. फर्स्ट क्लास जायचो तेव्हा ते लोक लांबून जगायचे, गुड, व्हेरी गुड. तर प्रत्येक मायबाप रसिकपेक्षा याची रिॲक्ट करण्याची पद्धत वेगळी असते. तुम्ही त्या पद्धतीने त्यांना हँडल करणं खूप गरजेचं असतं. तर ते मी करतो. मी स्वतःला हाच प्रश्न विचारतो की आपण हे सगळे करत होतो ते लोकांचं मनोरंजन करायला. मग एखादी व्यक्ती जर तुमच्याकडे येत असेल स्वाक्षरी मागायला, फोटो काढायला किंवा ऍप्रिशिएट करायला, तर त्यांना आपण तेवढा वेळ दिला पाहिजे जर तो आहे तर. नाही तर आपण माफ करा थोड्या वेळाने करूया असं बोलतो मी. तो अशी काही वेगळी लाईफ नसते. म्हणजे तुम्ही कलाकाराची लाईफ, मी तुला तेच सांगतो की मी तर अजून काहीच नाही, पण मला हे आवडतं लोकांशी कनेक्ट व्हायला. मला आवडेल की कोणी आलं बोला अरे मस्त काम करतो भाई तू, थँक्यू दादा, तो पिक्चर आवडला दादा आपल्याला, थँक्यू दादा. हे जे कनेक्शन आहे ना, हे माझं वैयक्तिक सिद्धार्थ जाधवचं मायबाप रसिक प्रेक्षकांबरोबर आहे. ते मला झालेलं मी एक किस्सा सांगितला होता. पारदच्या वेळेला घर शोधत होतो मी आणि तृप्ती दादरमध्ये, आणि आम्ही घर बघायला गेलेलो. तर तिकडे त्या काय मकर संक्रांत होते, ते तिळगुळ काही देतात तेव्हा देतात ना, मकर संक्रांत. तर त्या बाईच्या घरात गेलो, तर त्या बाई उठली आणि तिने मला सांगितलं हे बघ तसा तू नट म्हणून मला अजिबात आवडत. पण ते पारद नावाचा पिक्चर पाहिला मी, किती सुंदर काम केलंस, अशीच कामं कर. हा, तर ही रिॲक्शन आता का म्हणजे नक्की त्यांनी काय केलं ठीक आहे, पण मला आवडलं. हे मला आवडतं. मला आवडतं लोकांना सरप्राईज करायला ऍज अ ऍक्टर. विनोद माझा पाज आहे, पण मांजरेकर सरांनी, गजेंद्र सरांनी, केदार सरांनी, देवेंद्र सरांनी, आणि त्या आदित्य सर पोद्दार, क्षितिज पडवधन, संजय जाधव सर, ज्या लोकांनी मला त्या भूमिकेत टाकण्याचा प्रयत्न केला ऍज अ ऍक्टर, तसंही परफॉर्म करण्याचा प्रयत्न करतो. मला ते सरप्राईजिंग आवडतं. जोकर आहे, हसवणार आहे, पण कुठेतरी तुम्हाला एक फील करायला देणं हे माझं काम आहे, ते मी करण्याचा प्रयत्न करतो. तर मला आवडतं रे या 360 डिग्री काम करायला. मी प्रचंड एक्सायटेड असतो मला रोल आल्यानंतर. ह्यात हे आहे का, मी आता थांबायचं नाही. पाहिल्यानंतर कितीतरी लोक मला भेटली की माझा तो बाप मीच आहे म्हणणार आहे, कारण ते फील होतं काम करताना. जत्रामध्ये सिद्धू आई आम्हाला पाहिजे तू, तर ती एनर्जी आणि तो संयम हे इतकी वर्ष काम केल्यानंतर हळूहळू डेव्हलप होतोय, आणि तो डेव्हलप करणारे रोलही मिळतात, त्याचा आनंद आहे. तू आता समाधानी आहेस काय तुझ्या आतापर्यंतच्या आयुष्याच्या या टप्प्यावर? समाधानी कोणीच नसतं, पण मला छान वाटतंय. ओके, मला बरं वाटतंय, मस्त वाटतंय यार, की इन्स्पेक्टर व्हायचं होतं, कलाकार झालो, पण मग ते माझ्यावर रसिक प्रेक्षक बघतायत, ऍप्रिशिएट करतायत. मराठीच्या कामामुळे हिंदीत कामं मिळत आहेत, तिथेही बरे रोल मिळत आहेत, चांगले रोल मिळत आहेत. सो मला खूप भारी वाटतं. मी नेहमी म्हणतो की मला ते आवडतं. दॅट मराठी हिरो, ते मला आवडतं की माझी मराठी इंडस्ट्री रिप्रेझेंट करतोय वेगवेगळ्या पातळ्यांवर. मला आवडतं. अरे उद्या देखो मराठी हिरो आहे, देखा क्या उन्हें क्या कॉमेडीचा ग्वालमालवाला वगैरे बोलतात, पण कुठेतरी मराठी त्या गोष्टीच्या आधी लागतं, याचा मला आनंद होतो रे. मला मस्त वाटतं ते. काय स्वप्न आहे अजून तुझं, की आतापर्यंत तू हिंदीमध्ये एवढे सगळे रोल केले आहेत, मराठीमध्ये बऱ्यापैकी म्हणजे सगळ्याच गोष्टी केल्या आहेस, अजून असं काय स्वप्न ठेवले आहेस की हे काही स्वप्न अशी आहेत की जी खूप पूर्ण करायची आहेत तुला? नाही रे, आता अपेक्षाच करत नाही. उलट मला असं वाटतं अपेक्षा नाही केली की मिळतं ना, त्याचा आनंद जास्त होतो. तुम्ही अपेक्षा केल्या की मग ते नाही झालं तर वांदे होता तुमची. त्यामुळे अपेक्षा करणं, चांगलं काम करणं हीच एक गोष्ट आहे. नवीन दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करणं, चांगले चांगले रोल करणं, लेंथ किती बघू नको, स्ट्रेंथ बघूया, तो इम्पॅक्टफुल आहे का. म्हणजे अॅनिमल सारखं नाटक महेश सरांनी मला दिलेली जबाबदारी वाटते मला नट म्हणून. तो आणि तो सरप्राइझिंग करणारा दत्तू मांजरसुंबेकर आहे. मग तो प्रत्येक प्रयोगात मी नीट साकारू शकेन का, ही जबाबदारी वाटते मला. आणि मला ते चॅलेंज आवडतं, की कोणातरी वाटेल की हा करणार नाही यार, आणि मला वाटतं यार जरा कळलं म्हणजे. तर ते जे आहे ना, कोणाला ते वाटतं की हा करू शकत नाही, पण मला वाटतं मी करू शकतो, तर मला ते करायला आवडतं. त्यामुळे समाधानी हा शब्द अप्रोप्रिएट नाहीये, पण जे चाललंय त्याचा मी आनंद घेतो. मी सिम्बा नंतर माझ्या आयुष्यातली एक फ्रेज, एन्जॉय द मुवमेंट, अशी एक फ्रेज बघा, म्हणजे हा क्षण एन्जॉय करा. सो मी एन्जॉय द मुवमेंट वाला पोरगा आहे. नाही मिळाला पिक्चर, एन्जॉय द मुवमेंट. पिक्चर मिळाला, किती लोक आली, हाऊसफुल झाला, वा वा, एवढी लोक नाहीत, वा वा वा. तो हा जो अप्रोच आहे ना, हा तुम्हाला खूप खूप फायद्याचा होतो. त्यालाच घेऊन एक आहे, तुझ्या लेखी यश म्हणजे काय असतं कुठल्याही गोष्टीतलं? मला नाही माहिती रे, मला आनंद माहिती आहे, मला यश नाही माहिती. त्या कामाचा आनंद मिळणं हा यश असेल कदाचित. असं काहीतरी मला आत्ता सुचलंय पटकन. म्हणजे मला नाही माहिती, म्हणजे मी तेवढा मोठा पण नाही आणि तेवढा अनुभवी पण नाही. म्हणजे लोक म्हणतात यश म्हणजे मृगजळ आहे, असं काहीतरी म्हणत असतील. तुमच्या कामाचा आनंद
ओके. हे तुमचं यश आहे. आणि अपयश काय असेल तुला वाटतं? अपयश नसतं ना, माणूस शिकतो नाही तो जिंकतो, हरत तर काही नाही ना. हा, मला आमच्या ह्याने सांगितलं मॉन्टी सरांनी, मी क्रिकेट खेळायचो ना, पहिलं वर्ष होतं ना, इथे तुम्हाला हरण्यासारखं काहीच नाहीये, जिंकाल किंवा शिकाल या दोनच गोष्टी असतात. त्यामुळे अपयश काहीच नसतं रे. अपयश जर असेल ना, तर तुम्ही जे अपेक्षित तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या त्या गोष्टीला करता आणि ते पूर्ण नाही झालं, ते तुमचं सो कॉल्ड अपयश आहे. जर तुम्ही अपेक्षाच नाही केली तर तुमचं अपयश नसतंच. कर्म करते रे. तू काम करत राहा ना. तू स्वतःला आता तू म्हणजे काय म्हणतात ते, तू आता पॉडकास्ट घेतोस, तुझं म्हणणं आहे की यार मला ना याचं घ्यायचंय आणि ते तुला तो व्यक्ती मिळाला नाही, ते तुझं अपयश आहे. पण याच्यापेक्षा तिथे जी व्यक्ती येईल त्या व्यक्तीला मी चांगलं बोलते करेन, हे तुझं यश आहे. बरोबर. सो तू अपेक्षा काय करतोस त्याच्यावर तुझं आहे ते. आणि आताची पोरं अपेक्षा करतात, मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. मला ते पाहिजेपेक्षा ना, मला मी कसा पोचेल किंवा मी आता मिळते ते कसं एन्जॉय करेन, ते एकाधिकच होणार आहे. बरोबर. ते मी तेवढा नाही मोठा किंवा तेवढं माझ्याकडे उत्तर नाहीये. माझ्याकडे आनंद आहे आणि तो कमाल आहे आणि तो प्रत्येक गोष्टीत आहे. तुला कुठली भीती वाटते सर्वात जास्त? पाण्याची. माझ्या आईला मला पोहता येत नाही, मी 2-3दा बुडलोय रे, वाचलं. माझी आई तुला माहितीये ना, दौऱ्यावर जायचं तुमचा मुलगा करतो कायच्या, आई बाबा यायची सहली सारखी सोडायला मला आणि पॅडीला सांगायचे याला पाण्यात जाऊन का. स्विमिंग पूल मध्ये उड्या मारतो, मला खरंच पोहत येत नाही. मी एक सिनेमा केलेला प्रियतमा नावाचा, तर ती आमची गिरीजा जोशी वाटतं त्या मुलीचं नाव, ती माझी हिरोईन होती. तर ती सतीश मोतलिंग सरांनी सांगितलं की आता ती बुडते तू वाचवायला जा, आणि ती क्षेत्र माऊलीचं शूटिंग होतं. आम्ही सांगितलं भाई तिला सांगू नका, मला पोहता येत नाही, फक्त लांब एक माणूस उभा करा. म्हणजे कसं एकदा शॉर्टकट झाला की मी तिकडे, आणि मग मी ते कसं करून तिला वाचवलं. आणि शॉर्ट झालं तिला सांगितलं की तुला माहिती ना मला पोहता येत नाही. ती बोलली कसली ऍक्टिंग करतो तू पोहण्याची. मला बाईक चालवता येत नाही, पण शूटिंग मध्ये मी रॅप्सॉल पासून, स्पोर्ट्स बाईक पासून, बुलेट पासून, साईड सगळं चालवतो. शॉर्ट पुरतं आहे. ओके. भीती अशी आणि बाकी अशी काही भीती नाही. ती म्हणजे ते 13 ते 17 मध्ये काम नव्हतं, ते मी खूप वेळा बोललो, इथे बोलून काय त्याचं वेगळे पण नाहीये. पण तेव्हा ती भीती मेली, कारण दादानी मला हे सांगितलं होतं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात यश आहे, सो कॉल्ड अपयश आहे, तुम्ही त्या गोष्टीला कसं घेता त्याच्यावर आहे. त्यामुळे ती जी एक भीती होती, काम नाही मिळालं होतं, सिनेमातून काढला रे माता काय रे, पण जे हुप्पा हुय्यामध्ये माझं एक वाक्य आहे, जो चोच देतो ना तोच दाना देतो. सो तुम्ही काम करणं ना, तुम्ही ज्या गोष्टीसाठी काम करता ना, पुढे काहीतरी वाढून ठेवलंय, तो गॅप किती भरायचा तो तुमच्यावर आहे. तीच गोष्ट बोलून ते निगेटिव्हिटी मध्ये राहायचं, काय हे झालंच आहे ना. दादा म्हणतो अमिताभ बच्चन साहेबांचं तर डबगाईला गेले होते अख्खे, पण तरी त्यांनी स्वतः ते आपले जे सोकॉल्ड अपयश किंवा जे असतं ना ते नगण्य आहे ना, पण आपल्याला त्याचं मोल जास्त वाटतं. अरे बापरे काय झालं, होणार आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात होतं, प्रत्येकाच्या आयुष्यात. तुम्ही नाव घ्या, कोणाचंही नाव घ्या, म्हणजे क्रिकेटर घ्या, नंतर ऍक्टर घ्या, साहित्यिक घ्या, त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यात तो एक आलेला आहे. तो असं कोणच जात नाही. खरे असं इथं रॉकेट जातं, बाकी कोणच जात नाही. ते हे पाहिजे ना, ते कव आहे आणि ते प्रत्येकाचे आपल्या आयुष्यात आहे. पहिला भीती असं नाहीये, पण आता आनंद आहे, छान छान काम करायचं. उलट वेळ कसा जातो हे कळत नाही. बरोबर आहे. तू जेव्हा माझ्याकडे नाही करत बसशील तर तुझा वेळ जाणार नाही, पण माझ्याकडे वेळ, मग दादा म्हणतो ना की तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल काम करत नाही. तुमच्याकडे काम नसतं तेव्हा तुमची ऍक्च्युअल प्रॅक्टिकल कामाची सुरुवात होते. काय करू शकतो आपण, जिम करू शकतो, पिक्चर बघू शकतो, वाचू शकतो, टाइम स्पेंड करू शकतो, नट म्हणून बऱ्याच गोष्टी डेव्हलप करू शकतो. पण तेव्हा काय वाटतं, अरे काम नाही यार, थकाय रे. आणि ते जे असतं ना, मग रोहनचं चाललंय यार, माझं नाही बरोबर चाललंय, ह्याच्यात जे जातं ना आपलं, ते तिथून मी अलिप्त आहे. रोहनचं आता चाललंय, काही दिवसांनी माझं जाणार आहे, मला माझ्याकडे कॉन्सन्ट्रेट करू दे, त्याला त्याचा एन्जॉय करू दे. तर त्या गोष्टीत मी पडत नाही कम्पॅरिझन मध्ये. सध्या तुझ्या बोलण्यामध्ये बऱ्याच वेळेला दादा हा शब्द खूप वेळा आला, आणि आम्हालाही माहिती की दादा काय प्रतिभेचा आहे तो, आणि त्याने ज्या पद्धतीने तुला नेहमी इंजेक्शन सारखं, किती वेळा भेटतो दादाला आणि किती वेळा फोनवर बोलणं असतं. आता नाही वेळा होतं हल्ली, असं नाही होत, फोनवर होतो कधी काय वाटलं तर. अमित भंडारी सारखा मित्र आहे माझ्या आयुष्यात. म्हणजे जेव्हा ते एक इन्सिडेंट झालेला तेव्हा अमितने मला खूप सपोर्ट केला होता. फक्त दादाच नाही, मी जी नाव घेतलेत ना ते एक कॉल हवे आहेत माझ्यापासून. ओके. म्हणजे ते पंडितला कळतं, हा बोल काय,
मी दादाला, दादा संजय दादा, दादा कुठे आहे, काय झालंय, ओके. अमितशी बोलल्यानंतर अमित मला 2-4 गोष्टी सांगतो. क्षितिज पटवर्धन तो म्हणजे त्याला म्हणजे मी तुला सांगू, म्हणजे त्याच्याकडे वेळ नसतो पण तरी तो माझ्यासाठी वेळ, माझ्या आधाराचा गप्पा मारतो, समजवतो. उमेश काम समजवतो. भरत सर तर म्हणजे बोल. हा, मला असं वाटतं ना, या प्रत्येकाच्या ह्या सगळ्यांच्या अप्रोचने मला बऱ्याच गोष्टी मिळतात. मी बोललो विद्यार्थी असावा ना, पटकन आपण घेऊ शकतो, अरे ही गोष्ट घ्यायला पाहिजे, ही गोष्ट घ्यायला पाहिजे. ऍप्रिसिएशन आपल्याकडे, जे ऍप्रिसिएशन मी हळूहळू भरत सरांकडून शिकतोय, तर आपल्याकडे ऍप्रिसिएशन ही गोष्ट ही मोठ्या लोकांकडे आहे. जे अनुभव घेत आलेत ना, ऍप्रिशिएट करायला शिकणं खूप गरजेचं आहे. ते झालं की ती गंमत आहे आयुष्यातली, ती करायला पाहिजे. आणि ते आपण ते मी करतो, म्हणजे मला आवडतं ते करायला. तिथं खूप नट बोलतात की मराठी आणि हिंदी हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे बॉलिवूडमध्ये काम करताना अनेक गोष्टींचा, म्हणजे खूप गोष्टींमध्ये फरक आहे. म्हणजे अगदी वागण्या बोलण्यापासून ते अगदी राहणीमानापर्यंत. तर तुला काय काय जाणवतो फरक हा, आणि खरंच असं आहे का की ती माणसं पण त्या पद्धतीने आपला रिस्पेक्ट देत असतात, बऱ्याच गोष्टी करत असतात, की कुठेतरी कमी जास्तपणा वाटतो? काय वाटतं ओव्हरऑल हिंदी आणि मराठी काम करताना? तू बऱ्यापैकी काम केलंस म्हणून तेच म्हणतो की हे खरा चुकीचा प्रश्न आहे मला विचारणं, कारण मी हिंदीत एवढं नाही काम केलंय प्रामाणिकपणे सांगायचं तर. मी रोहित सरांकडे काम केलंय, महेश सरांकडे काम केलंय, नागराज मुंजवळ सरांची आता सिरीज केली, आणि आता इठा जी येते त्यात काम केलंय. पण मी रोहित सरांचा अनुभव नक्कीच सांगेन. आणि प्रभू देवाला राधे केला वाटतं मी, राधेमध्ये होता. मला असं वाटतं रोहित सर खूप कमाल माणूस आहेत. ते मराठी सिनेमा बघतात, ते मराठी लिटरेचर वाचतात, त्यांना मराठी कलाकारांविषयी माहिती आहे, आणि त्यांची ते ऍक्टर म्हणून प्रत्येकाला ते प्लेसमेंट देतात. आणि त्यांच्या सेटवर मी नेहमीच म्हणतो की प्रत्येकाला तेवढाच मान सन्मान असतो, आणि प्रत्येक म्हणजे मान सन्मानाच्या ऍक्टर म्हणून जो रिस्पेक्ट मिळाला पाहिजे तो मिळतोच. असं काय नसतं की मराठी ऍक्टर इसको बाजू रखो, असं कधी नसतं. तुम्ही म्हणजे मी तरी जे काय काम करतो हिंदी मराठीत, हिंदी जास्त करून ते मी माझ्या मराठीच्या बेसवर करतोय ना. मराठीत अरे हा पोरगा चांगला, तिथे कोण आहे, हिरोईन हिंदी असतील, बाकी आपला सेटअप सगळा मराठी आहे ना, आमचा पोरगा आहे, मग ती एक जबाबदारी असते, आपण मस्त काम करायचं. असं कधी मला अनुभव नाही आला की अरे बाबा, उलट प्रत्येक कामातून शिकायला मिळतं. रोहित सरांनी अप्रिशिएट केलं, गोलमालचा सिद्धार्थ जाधव, सिम्बाचा सिद्धार्थ जाधव खूप वेगळा आहे, थोडा डेव्हलप होऊया तो, ते चांगलं वाटतं. सर्कस मध्ये काहीतरी सरांनी मला भरताच रोल दिला वगैरे. सो असा अनुभव मला अजिबात आला, जेन्युइनली ना. उलट लोक अप्रिशिएट करतात, एका सीनसाठी, एका रोलसाठी मराठी ऍक्टर जाऊन चोपून येतात म्हणजे. सो ती कॅरेक्टरची आणि ऍक्टरची व्हॅल्यू आहे जी आपल्याकडे आहे. पण मग जेव्हा आपण हिंदी मध्ये काम करतो तेव्हा आपला जी प्रोसेस असते, साधारणपणे मराठीमध्ये प्रोसेस आपण म्हणजे उदाहरणार्थ स्क्रिप्ट घेणं, व्यवस्थित ती पूर्ण वाचून काढणं, पाठांतर करणं, या सगळ्या गोष्टी प्रोसेसने जातात. तसं हिंदीमध्ये पण ही सेम प्रोसेस चालते की त्यांचं काही म्हणजे त्यांचं प्लॅनिंग, त्यांचं बजेटिंग हे सगळं वेगळं चालतं साधारण हिंदीमध्ये काम करताना? सेम त्यांचं स्क्रिप्टिंग, मग कॅरेक्टरायझेशन, मग ते काय डेव्हलप होतंय, मग कसं होतंय, मग प्रॉपर नरेशन होतं, ऑल कास्ट बसून एक नरेशन घेतं, आणि मग प्रत्येकाला कळतं काय काय होणार आहे. त्यामुळे असा पॅटर्न नसतो की अच्छा तुमको रोल आहे, असं नाही. बऱ्याच वेळा असं होतं ना, कल आज म्हणजे सिरियल मधल्या जेवढ्या मी मुलाखती घेतल्यात हिरोईनी रात्री 9 वाजता फोन येतो, सकाळी कॉल टाइम आहे सिरियलला खूप वेळेला असं होतं. आपल्या मराठी सिरियल मध्ये सगळ्याच हिरोईनी आणि हिरो आम्हाला सांगत असतात की अरे उद्या सकाळी की खाली आहेस काही आहे, तर मग विचार जातात, काम करतात. असं होतं बऱ्याच वेळेला, किंवा म्हणजे डेट वगैरे. तर तसं प्रकार हिंदीमध्ये होत नाही ना. टेलिव्हिजनचा मी एवढं काम नाही केलं आता, मी फक्त धिंगाणा करतोय. पण ते कसं आहे, ट्रॅक असतात ना, कधी कधी असा अचानक तर ते शेवटी चॅनल डेव्हलपमेंट काय ट्रॅकाला तसं फोन येऊ शकतात असं मला वाटतं. मला तेवढा अनुभव नाही, ते टेलिव्हिजनचा अनुभव बघतोय. पण हिंदीसाठी तसं नसतं रे, हिंदीसाठी प्रॉपर सेटअप असतो. मी तुला ते सांगतो की मी एवढं नाही काम केलं ना की अभी हिंदी काही चाल रहा आहे, असं काही नाही. उलट मराठीत जे चाललंय ते प्रत्येक फिल्म मेकिंग सेम पॅटर्न असतो, असं काही वेगळं असतं. बरोबर.
आपल्या जेव्हा आपल्यामध्ये काही गुण कमी असतात, जेव्हा म्हणजे माणसाच्या मध्ये काही 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 सगळ्याच गोष्टी 100% कलाकार पण सगळेच श्रीराम लागू होऊ शकत नाहीत किंवा सगळेच विक्रम भोगले नसतात किंवा या पद्धतीचं, तेव्हा आपल्याला तुम्ही जाणीवपूर्वक ठरवून काही गोष्टींवर काम करून काही गोष्टी कराव्या लागतात की त्या बघून 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 त्या ओव्हर द पिरियड होतात काळानुसार, जे अभिनया संदर्भातल्या. पण खूप वेळेला कुठलाही म्हणजे असं म्हणतात की अजय देवगणला तेव्हा म्हटलं असतं अरे का अजय देवगण कसा होता, ते सुनील शेट्टी आहेत, पण ते आता ओव्हर द पिरियड करून करून शिकत गेले की त्यांनी स्वतःमध्ये घेत. तसं तुझ्या बाबतीमध्ये आम्ही बघत आलो, आम्हाला पहिल्यापासून तुझ्यामध्ये एक गोष्ट दिसत होती की अभिनेता आहे, पण तो लाऊड अभिनेता आहे असंही पूर्वी म्हटलं गेलं, पण त्यानंतर ती तोच लाऊडनेस त्याचा रूपांतरित उलट एनर्जीमध्ये गेला आणि आज सगळ्यात टॉप एनर्जी नंबर 1 अभिनेता कुठे सिद्धार्थ जाधव. तर म्हणजे जसं अमिताभ बच्चनच्या उंचीबद्दल बोललं गेलं, तर ती गोष्ट आपल्याला जेव्हा आपण करत असतो काम, तेव्हा आपल्याला ती माहित असते की आपण कधी एक एक दाणा वर होतोय, ते एक दाणा खाली करून आपण काम करायला हवं आणि त्यामुळे मग वेगळ्या ट्रॅकला जाऊ आपण, की नाही आपण आपलं आहे तेच ठेवायचं, तीच आपली युएसपी आहे आणि त्या युएसपीने आपण जायचं. काय म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये कसं वर्क करताय ओव्हरऑल प्रोसेस अभिनेत्याची? बघ, माझं मी तुला सांगेन की मला त्या दिग्दर्शकाने लेखकाने जसं मोल्ड केलं तसं मी मोल्ड होत गेलो. ओके. म्हणजे अगोदरचा लाऊड होतो कारण मला माहितीच नव्हतं नक्की काय करायचं. आपलं 5 मिनिटाचा रोल करायचा आहे, असा वाजवायचा ना आयुष्यपत. म्हणजे मला तर एकांकिकेत बंद केलं होतं ना आपल्या कपिल पोपटकर सरांनी, वाटतं हा कपिल सर होते का, नाही सर हे होते आपले हे सचिन पाटील सर. मॉब मध्ये पण गप केलेलं आहे, हेच बोलणं काय आपल्याला लोकांपर्यंत गेलं पाहिजे. पण सिनेमा हे माध्यम वेगळं आहे. मी कुठल्याही सिनेमाचं असं अधिकृत शिक्षण घेताना ना बाबा लेन्सचं बिन्सचं, तर मला दिग्दर्शकाला फॉलो करणं, पिचिंग आता हळूहळू कळायला लागलं. म्हणजे बरोबर आहे, जे जाताना पिचिंग हे वेगळं आहे. आणि आत्ताच म्हणजे मटका किंगसाठी अरे काय तू एकदम एकदम नॅचरल विचार, हे सगळं दिग्दर्शकात आहे रे. ओके. आपलं काय नसतं. तुम्ही सरेंडर होणं खूप गरजेचं असतं की मला काय करायचंय. आमचा शिवराज वाचेला मी विचारायचो ना, कोण हवाय, मारुती कदम का सिद्धार्थ जाधव? मग तो बोलतो ना मारुती कदम. मग मारुती कदम जो सैमा आहे, जो मुलांसाठी करतोय, दमलेला आहे, शिकायचं आहे, राग आहे, सगळं आहे, पण तो त्या मारुती कदमचा राग आहे, सिद्धार्थचा राग नाही. तर दिग्दर्शक जे सांगतात आपण शिफ्ट होतो ना रे. तर ते असं ओव्हर द पिरियड ऑफ डेव्हलप होणं म्हणजे काय, तर एकेका गोष्टीचं हळूहळू ज्ञान येणं. त्या म्हणजे आता मॅरेथॉन वाले पळणारे असतात, ते पहिल्या वर्षी कधी 100 येतील, मग त्यांना कळतं नाही मग इथे मला श्वास थांबवलं पाहिजे, इथे वाढवलं पाहिजे आणि इथे एक्सिलेट करायला पाहिजे. मग ते पुढच्या वर्षी काहीतरी 75 मध्ये येतात, मग दरवर्षी करून 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 मग शेवटी 10 मध्ये येतात, मग 4-10 वर्षांतर ते काहीतरी पहिली दुसरं येतात. सो ते प्रोसेसमध्ये शिकत जातात. अभिनय तोच आहे, प्रत्येक माध्यमाचा अभिनय वेगळा. म्हणजे नाटक करताना आताचं नाटक एवढं बदललंय, अशा पद्धतीने झालंय. म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार प्रयोग होतात, त्यात पण कसं सोशल मीडिया आणि बुकमाय शो आणि हे कसं लोकांपर्यंत पोहोचतंय, पेपर ऍड कशा पोहोचतायत, हे सगळं नॉलेज आलं. आता बदललंय सगळं, तर तुम्ही त्याचं मोल्ड होणं गरजेचं आहे. राईट. तर मला असं वाटतं की मी त्या लेखक दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी मला तसं मोल्ड केलंय की मला आवडतं काम करायला, पण आता तुला ह्या पद्धतीने काम करायचं. ओके, इथे मला ते पाहिजे. ओके, पहिलं कसं नरेशन व्हायचं, बरंच सर येतात, तुम्ही येतो आणि कॉमेडी होते. बरोबर. आता कॉमेडी लिहिली जाते, आता हा पंच लिहिला जातो, हा अरे मस्त आहे रे, हा मी असा घेऊ का, हा मस्त आहे, किंवा नको ना सर त्याचं बोंबलेल ते. तर ते तुम्हाला करायला येतं, पण तुम्हाला काही नाही करायला सांगणारे दिग्दर्शक पाहिजे आणि काय करायचं ते सांगणारे दिग्दर्शक पाहिजे. ते आता आहेत, पूर्वी होते, आताही येते. मराठीमध्ये कमालीचं टॅलेंट आहे. लेखक, दिग्दर्शक, निर्माते, सहकलाकार कमालीची लोकांची तुम्हाला सांगतात, बरंच सांगतात की हा सगळे मस्त आहे, मी असं करू काय, हा करणार. तर ही मराठीतली खूप मोठी गोष्ट आहे की ती कर तू, आहे तुझ्याबरोबर. मटका किंग आलं होतं. मटका किंग बद्दल मी जाता एवढं सांगेन की ते जे काय कौतुक झालंय माझ्या कामाचं, याचं सगळं श्रेय नागराज मंजुळे सरांना जातं. खरंच त्यांच्यावर काम करायची लय इच्छा होती यार. तो मुद्दा राहिला म्हणून आता सांगतो मी. त्यांच्यावर काम करायची लय इच्छा होती आणि ते प्रत्येक शोला भेटायचे तेव्हा काम करायचं, त्यांच्यावर काम करायचं. आणि अल्टिमेटली एक दिवशी त्यांचा फोन आला की कुठे आहेस, ये जरा पुण्यात एक गोष्ट आहे, ऑडिशन करायचं. आणि ऑडिशन हा प्रकार आयुष्यात कधीच केला होता रे. ऑडिशन झालं होतं ना, आता कसं ऑडिशन,
पण मी इतक्या एक गोष्ट जाणून जेव्हा तुला असं फोन येतो उदाहरणार्थ म्हणजे अशा मोठ्या लोकांचा फोन म्हणजे कोणाच आहे तर त्यानंतर तुझी एक्साइटमेंट कशी असते म्हणजे तेव्हा तू तिथून निघतोस भाई साहेब मी म्हणजे एक नागराज मंजुळे सरांचा स्वतः फोन येणं आणि त्यांनी मला सांगणं की लवकर आहे. त्यांनी मला अजिबात हे सांगितलं नाही की अमेझॉनची सिरीज आहे किंवा असं काही घडत आहे किंवा कोण लोक आहेत. मला बोलली ये आपल्याला एक ऑडिशन करायचं आणि मी मुंबईवरून पुण्याला गेलो त्यांच्याकडे ऑडिशन दिली. इतक्या वर्षांनंतर ऑडिशन देतो तो दरदरून घाम फुटला होता. त्यांनी मला एक टी शर्ट दिलं होतं ते ओढलं झालं होतं असं चिवचिव आणि मी तो दिला आणि मी त्यांना विचारलं सर झालंय का बरं. नो प्रॉब्लेम झालं ते कॅरेक्टर मला आवडले ते तूच करशील फक्त अमेझॉनला दाखवायचं की मला हा ऍक्टर आहे. आणि विजय वर्मा असतील किंवा आमची सई असेल त्यानंतर भूषण ग्रोवर सर आहेत त्यांचा तो भूपेंद्र आहे. भाई ज्या पद्धतीने ती सिरीज म्हणजे सिद्धार्थ राय कपूर अमेझॉन बापरे. तर मला असं वाटतं की ते जे म्हणजे ती सिरीज आल्यानंतर ज्या पद्धतीने माझ्या कामाचं कौतुक झालंय म्हणजे आपण कसं असं माहिती राहून आपण नट म्हणून ना आपण काम करत जातो. आपल्याला काम करायचं असतं आणखी छान छान रोल करायचे असतात. आपल्याला ती संधी देणं खूप महत्वाचं असतं. ती संधी मला नागराज मंजुळे सरांनी दिली आणि ती सिरीज सुपरहिट झाली रे. किती लोकांनी फोन केले मला इंडस्ट्रीतल्या सगळ्यांनी कौतुक केलं माझं की यार आम्हाला असा सिद्धू पाहायला मिळाला. किती छान काम केलं तुझे डोळे किती छान बोलतात ते पायाचं तू कसं पकडलंस ते पण नागराज सरांचं. मला म्हणाले की ते जरा लवणून येतो आणि मग मी लुक टेस्टला गेलो होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं असं बघ. मग ती तशी चप्पल दिली तसा पेहराव दिला ते तो बुक्का असेल काळा. तर मला ती गोष्ट इथे नमूद करायची वाटते की यार नागराज मंजुळे सरांबरोबर एकच काम केलं पण सरांनी असं काम दिलं की त्याचा सेकंड सीझन पण त्यांनी अनाऊन्स केला. सो 2026 मधली ही खूप आयकॉनिक गोष्ट होती माझ्या आयुष्यात. दुसरी आयकॉनिक गोष्ट होती ज्याला कारणीभूत महेश मांजरेकर सर आहेत. अॅनिमल सारखं नाटक त्यांनी मला देणं हे आपण बोललोच पण त्याची निर्मिती करणं हे 2026 मधलं माझं म्हणजे 26 वर्षातली सर्वात मोठी मला मी दिलेलं रिटर्न गिफ्ट म्हणजे ते प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे. आई वडिलांच्या नावाने ते प्रोडक्शन सुरू केलं. अॅनिमलचे प्रयोग दणक्यात चाललेत. जुलै महिन्यात अॅनिमलचा 50वा प्रयोग आहे. सो ही गोष्ट मोठी वाटते रे मस्त वाटते रे की त्यांनी जबाबदारीने एक नाटक देणं माझ्याकडे आणि ते नाटक त्या दत्तू मांजरेकरचं आहे. तो इमोशन म्हणजे तो ऍक्टर म्हणून असं नाटक जर कोणाला मिळत असेल तर कुठला नट सोडेल तो त्याच्यावर झडप टाकेल. तो क्षणात रडतोय क्षणात असतोय क्षणात काहीतरी वेगळाच बोललं त्या ऍक्टिंगला जातोय हे सगळं करायला मिळतंय ते खूप छान आहे आणि बरं वाटते दादा. पण तेच म्हणतो की मी ते जे म्हणालाच ना की मी किती चांगला नट आहे मला माहित नाही पण मी नशीबवान नट आहे. मी त्या वेळेला त्या क्षणी त्या प्रोजेक्टचा भाग झालोय आणि आता मला भाग होणं हेच आवडायला लागले. आपण त्या प्रोजेक्टचा भाग होणं. सो आणि 2026 मध्ये आणखीन एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे निसाब नीतीच्या इतक्या वर्षांनी ते म्हणतात ना की आपण खूप झाडं तोडल्यानंतर मध्ये मध्ये कधी तलवारीला धार घालला पाहिजे मध्ये तसं आपण स्वतःमध्ये काही काम करत असतो काही म्हणजे मध्ये मध्ये करावं लागतं. पूर्वीच्या काळात मला वाटतं तू जेव्हा दिग्दर्शन करत होता आणि सगळ्या गोष्टी तेव्हा तोंडात पेन घालून तुमचे स्पष्ट उच्चार असतील बऱ्याच गोष्टीवर काम केलं तेव्हा रुपारेला आणि सगळ्यांमध्ये चालायचं आणि ते रुपारेला चालायचं तेच आमच्या कॉलेजला छोट्या कॉलेजला सांगितलं जायचं. तर सांगायचा विषय असा आहे की हा जो ओव्हर द पिरियड जो वेळ चालते म्हणजे तुम्ही जेव्हा शार्पनिंग करायला विसरता आणि हळूहळू मग ते म्हणजे म्हणा की हे काम ते काम इकडे काम लंडन पॅरिस या तेव्हा सतत तुम्ही फिरत असता हे नाटकाचे प्रयोग तर स्वतःला बनवायला म्हणजे पूर्वी कसं तू वाचन करत असशील कविता करत असशील बऱ्याच गोष्टी करत होता असं जेवढं मला म्हणजे वाचन चालू होतं. आता ह्यासाठी काय करतोस तू स्वतःला ती गोष्ट करायला विरंगुळा किंवा त्यातून ज्ञान स्वतःच हे वाढवायला असं काही वाचन करतोस कसं? नाही काही मित्र म्हणजे काही लोक आहेत त्यांच्याशी बोलणं होतं डिस्कशन होतं. म्हणजे खरं सांगतो काही लोक आहेत म्हणजे मेडिटेशन चालू आहे स्वतःवरती. ओके स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय माझ्या. ते या गोष्टी सेल्फ ज्या असतात सेल्फ रिअलायझेशन वाल्या गोष्टी त्या करण्याचा प्रयत्न करतो. नट म्हणून माझ्या जो बदल होतोय किंवा झालाय याचं सगळं श्रेय हे त्या लेखक दिग्दर्शकांचं आहे त्या सहकलाकारांचं आहे. असं करून बघ ओके करतो तसं करून बघ ओके करतो. तर नट म्हणून मी जो बदललोय किंवा तो अरे जास्त इम्प्रेसिव्ह झाला रे तर त्यांचं आहे ते माझं काहीच नाही. मी फक्त ते फॉलो करतोय. पण हा माणूस म्हणून काय निर्व्यसनी आहे व्यायाम करायचा आहे स्वतःची हेल्थ सांभाळायची आहे 2 मुली आहेत त्यांचं आयुष्य आहे आईबाबांची सेवा करायची आहे
जेवढं छान आणखी त्यांना छान छान गोष्टी देता येतील ते देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे करण्यासाठी स्वतःचा फिटनेस ठेवायचा आहे. कारण तुम्ही जेवढे फिट तेवढं तुमचं काम हिट होऊ शकतं. त्यामुळे त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, बस बाकी काही नाही. आराम, झोप पाहिजे. परुळेकर सर काय म्हणतात की एवढी एनर्जी ती चॅनलाइज करायला पाहिजे. मग ती त्या ठिकाणी चॅनलाइज करणं गरजेचं आहे. ती नॅक हळूहळू जमली असं सांगत नाही, ती जमली. कधी कधी मी झोपतोच पण झोपतं. कधी कधी एवढी कामं असतात. आता निर्माता आहे मी ॲनिमलचा, त्यामुळे एका वेळेला एवढी 17 गोष्टी चालू असतात की गोटे काकांशी बोला, मग सेटिंगशी बोला, लाईटचं बोला, मग महेश सरांना सगळी इन्फॉर्मेशन द्या. मग हे बघ आपण ते चालत जातं. आणि ती गोष्ट ना मला त्याचं कधी बर्डन येत नाही. मला एन्जॉय वाटतं, ते मजा येते. हा भाई हा, मी मग राजूला दिलंय, राजू तू कर हे, पंकज तू कर हे, अमोल तू कर हे. मग ती माझी मित्रमंडळी ते करत बसतात. अल्टिमेटली माझ्याकडे येतं, हा बेस्ट आहे चला करूया. मला खरं सांगतो रे, मला तो पॉझिटिव्ह दुःख नाही का, तो प्रत्येकाला असतो, कोणाला नसेल. पण ते तुम्ही जेवढं मानाल तेवढं आहे ना. एवढं आहे ते तुझ्यावर आहे. पण काम आनंद जिथे मिळतो तिथे असं कॉन्सन्ट्रेट केलं की मला असं वाटतं की ती मी गोष्ट जास्त एन्जॉय करतो. त्यामुळे आत्ताची जी प्रोसेस आहे जी आहे ती कमालीची चालली. म्हणजे मटका किंगचं यश असेल किंवा ॲनिमलचं ॲप्रिसिएशन असेल किंवा मराठी सिनेमाचे अवॉर्ड्स असतील, हे सगळंच कमाल करिअरमध्ये ते मस्त वाटते. आणि एक आहे जी माझी एक्साइटमेंट मी ॲज अ ॲक्टर म्हणून अगोदर ठेवली होती, आता ती डबल झाली. कारण मला खूप छान छान दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करायचंय. छान छान म्हणजे सगळेच. म्हणजे तू उद्या दिग्दर्शन करत असशील तर माझा हा प्रश्न नसतो की तुला कसं जमेल, उलट मला करायला आवडेल की यायला तू कसं करशील, असा मजा येईल करायला. तर ती जी गोष्ट आहे ना ती करायला मला आवडते आणि ती शोधत असतो मी. त्यालाच घेऊन एक प्रश्न होतो की आपण पुढचे 5 वर्षात एक विजन ठरवतो. म्हणजे प्रत्येक जण एक असे थेरी आहे की बाबा 5 वर्ष 10 वर्षाचं विजन असतं आणि सेन्स ऑफ मिशन असतं. म्हणजे उदाहरणार्थ तसं म्हणालास, आज ॲनिमलचा तू प्रोड्युसर झालास, उद्या कुठल्या चित्रपटाचा प्रोड्युसर होशील किंवा असं काही विजन किंवा काहीतरी वेगळं अजून तुला काहीतरी इन्स्टिट्यूशनल काही गोष्टी करायच्या आहेत का? तर काय तुझा प्लॅन असा आहे का 5 वर्ष 10 वर्षाचा की जो तुला करायचा आहे की बाबा हे मी 5-10 वर्षात ह्या गोष्टी मी करेलच? अर्ध बरोबर तुझं, अर्ध नाहीये. अर्ध भरलेलं तर बरं आहे. म्हणजे 2017ला मी परत आलो, असं माझं सो कॉल्ड कमबॅक आहे. आता तो कमबॅक नाहीये, पण ते काही 4 वर्ष घरी बसलो होतो, काम नव्हतं. 17ला मला संधी मिळाली फास्ट फेनेमध्ये. बरोबर. येरे पैसा, मग सिम्बा, मग धुरळा सगळं सुरू झालं छान छान. मग तेव्हा मी ठरवलं होतं की 17 ते 22 मी काय करेन. ओके. तर ती एक फेज मी टिक केली. आता 22 ते 27 ही माझी फेज चालू आहे. ओके. त्यात माझं अजिबात ठरलं नव्हतं की मी निर्माता होईल, मला नाटक प्रोड्यूस करायचंय, अजिबात नाही. 25 वर्ष सेलिब्रेशन करायचे आहेत, नाटक करूया. महेश सर म्हणाले आपण ॲनिमल करू. येस, मी महेश सरांना म्हणलो की महेश सर मी हो का निर्माता. कारण माझे एक स्वप्न होतं आयुष्यातलं की असं काहीतरी एक प्रोडक्शन हाऊस तयार हो ज्याचं नाव ताराराम असेल. नाव फिक्स होतं माझं. तारा आईचं नाव आहे, रामचंद्र वडिलांचं नाव आहे, ओके. मंदाकिनी आईचं नाव आहे, पण आईचं माहेरचं नाव तारा आहे. तर ताराराम हा एक रिदम आहे. ओके. तर ताराराम प्रोडक्शन असं माझं एक काहीतरी ठरलं होतं. मग ती मला संधी मिळाली, ताराराम प्रोडक्शन आलं, त्यातून निर्माता झालो. तर हे म्हणजे ते आपण ते लहानपणी माहिती चॉकलेट शोधायचो आणि त्याचे नंबर मिळायचे, एका स्टॅम्प असायचा, बॅट लागायची, तसा तो स्टॅम्प वाला स्टिकर मिळाला की मी निर्माता झालोय. पण ह्या 22 ते 27 मध्ये माझं हीच अचिव्हमेंट होती की छान छान कामं करायची. तर बघ ना तू, 25 मध्ये माझे 5 सिनेमे आले. म्हणजे एकेकाळी 13 ते 17 मध्ये मी मला सिनेमात कोणी घेतच नव्हतं आणि त्याच पोराचे 2025 मध्ये 5 सिनेमे आले. आता थांबायचं नाही आला, शिवाजीराजे भोसले बोलतो आला, येरे पैसा आला, आतली बातमी फुटली आला, कैरी आला. सो मला वाटतं की मी हे ठरवलंच नव्हतं ना, हे होत गेलं. तर मला तेच सांगायचंय, तुम्ही ठरवू नका, ती प्रोसेस एन्जॉय करा. सो मी 22 ते 25 हा एक पॅटर्न ठरवलं जिथे मला छान छान काहीतरी करायचंय, जे मी करतोय. 27 ते 32 अजून नाही माहिती मला. ओके. सिंधू, आमच्या कार्यक्रमाचा छापा घाट आहे, तर आपण प्रत्येक कलाकाराची दुसरी बाजू असते. उदाहरणार्थ तो काहीतरी अनेक गोष्टी करत असतो. खूप वेळेला काही छंद असतात, काही वेळेला सामाजिक कार्य असतं. तर तू तुझ्या आयुष्यामध्ये असं एक दुसरी बाजू जी आहे तुझी, जी आम्हाला खूप वेळेला दिसते की अनेक वेळेला अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य आहे, बऱ्याच ठिकाणी गोष्टी. तर आम्हाला दुसरी बाजू तुझी काय आहे ती आज थोडी कळली तर बरं होईल, की तू करत आलायस, करतोस समाजासाठी किंवा तुझ्या छंदासाठी. दुसरी बाजू काय नाही रे, मी जिथून आलोय ती गोष्ट फक्त विसरत नाही.
महात्मा गांधी स्मृती वसाहत, वंदना स्पोर्ट्स गल्ली, आमचं स्टेज मैदान, ती आमची झोपडपट्टी, ही कधी विसरत नाही मी. बरोबर. मी दुसरी बाजू नाही सांगणार, पण हीच माझी खरी बाजू आहे की जिथे तो पोरगा कवटी बॉल स्पर्धा खेळायचा, त्यानंतर संध्याकाळी नळावर आंघोळ करायचा, पडद्यावर पिक्चर बघायचा, तो जो पोरगा आहे ना तो माझ्यात अजूनही आहे. कारण मला नेहमी मी नेहमी म्हणतो की मी प्रत्येक पॉडकास्ट मध्ये म्हणतो, लालबाग परळ, शिवडी, भोयवाडा ह्या विभागाने काय दिलंय तर मला माणुसकी दिली. ती माणुसकी अजूनही मी जपण्याचा प्रयत्न करतो. मी ती माझ्या मनात ठेवण्याचा प्रयत्न करतो. कसा आहे भाई, काढा, अरे मस्त ना. हे सकाळी मैदानात कोण ना कोण भेटायचं, बोलायचा. कोणाच्या घरी कार्यक्रम असेल तर सगळे त्याच्या घरात दिवाळीला फराळासाठी माझी आई गीता काकोंकडे चालली आहे, गणपती भाई, दहीहंडी, हे सगळं आपुलकी जी होती ना ती मी माझ्या कुठेतरी मनात ठेवलेली आहे. तर तीच माझी खरी बाजू आहे. तिथून मला बऱ्याचशा गोष्टी मिळतात आयुष्यात करायला. बरोबर. मी इतकी वर्ष तिथेच मी माझ्या आईला वचन दिलं होतं की मी दारू सिगरेट पिणार नाही, मी आत्महत्या करणार नाही. कारण माझ्या आईने मला नेहमी सांगितलं काय, कारण प्रत्येक क्षेत्रात यश अपयश असतं, सो कॉल्ड डाऊनफॉल असतो, सो कॉल्ड. त्यात खूपच नैराश्य नावाची कुठली तरी गोष्ट लोकांना जी खूप मोठी वाटते ती येऊ शकते आणि मग लोकांना वेगवेगळे मार्ग अवलंबतात. तर माझ्या आईने मला आई वडिलांनी सांगितलेलं की जेव्हा असं काय वाटेल ना आमचा चेहरा डोळ्यासमोर आण. सो त्या गोष्टीपासून मी अजूनही लांब आहे आणि मला असं वाटतं ती गोष्ट लांब असल्यामुळे कदाचित मी स्वतःला आणखीन पुश करू शकलो. सो मी एक 10-12 वर्ष महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्तीचा ब्रँड अँबॅसेडर होतो, जिथे मी जसा मला वेळ मिळेल तसा मी लेक्चर घ्यायचो, कॉलेजच्या पोरांना सांगायचो की व्यसनांपासून दूर राहा. आपला इंटरव्ह्यू करतो तेव्हा त्याच्या आदल्या दिवशी पालघरला जाऊन तरुण भारतने एक सुसंगती घडो नावाचा एक उपक्रम राबवला होता, ज्यात मी व्यसनमुक्तीवर एक छोटंसं लेक्चर देऊन आलो. सो मला वाटतं हे माझ्या आईवडिलांनी मला जी गोष्ट सांगितली होती ती गोष्ट माझ्या आयुष्यात आली म्हणून मी अशा गोष्टी करू शकलो. तर या गोष्टी करत असतो रे. मी याचं काही गाजावाजी करायची गरज नाही की मी हे करतो ते करतो. मी तर म्हणतो आपल्या मराठी इंडस्ट्रीचे एवढे माटब्बर आणि मोठे मोठे कलाकार आहेत जे ह्या हाताचं काम ह्या हाताला सांगत नाही. कितीतरी लोक आहेत, म्हणजे मी या पॉडकास्ट त्यांचे नाव घेणं मी घेऊ शकतो, पण त्यांनाच अपेक्षा नसते की नाही आम्ही आमचं काम करतोय, आम्ही काम करतोय. ते काय नाना पाटेकर साहेब म्हणाले ते एकदा की तुम्ही चेक देते त्याचा फोटो नका काढू, चेक जाऊ दे ना, फोटोने काय होणार आहे. सो असे मराठी इंडस्ट्रीतले कितीतरी कलाकार आहेत, नट आहेत, जे आपापल्या परीने हे काम करत असतात. काही लोकांना वाटतं आमच्याकडे लय पैसा असतो, मला काही इंस्टावर मेसेज करतात आम्हाला याची मदत करते. प्रत्येकाच्या विवंचना, प्रत्येकाच्या गोष्टी आहेत, ते सांभाळून लोक करत असतात. पण मराठी इंडस्ट्री अशी खरंच मोठे कलाकार आहेत, चांगले कलाकार आहेत जे ह्या गोष्टी करतात. मी हे ऑफिशियली सांगू शकतो. बाकी असं काय, माझं सर्वात मोठं काम आहे ते म्हणजे लोकांचं मनोरंजन करणं. आणि तीच माझी दुसरी बाजू आहे जी माझ्याकडे आहे, ते प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणं, आणि ते मी करत असतो वेगळ्या पद्धतीने. सिद्धार्थ, ऍक्च्युली ना फक्त 2 गोष्टी आहेत. त्यातला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तू माझी म्हणाला की मराठी कलाकार खूप वेळेला कुठल्या गोष्टी गाजावाजा करत नाहीत. पण जर एक बघशील मागच्या 20-25 वर्षामध्ये की जेव्हा मार्केटिंग गोष्ट जास्त वर आली, म्हणजे आता डिजिटल मार्केटिंग असेल, म्हणजे इन्स्टा, फेसबुक, सोशल मीडिया सगळ्यात पॉप्युलर, हे जेव्हा वर आणि सोशल युट्यूब सारखं चॅनल आहे किंवा ह्या सगळीकडे आता त्याला पर्यायच नाहीये. कारण तुम्ही जी गोष्ट करता ती गोष्ट जर लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर तिला मार्केटिंग शिवाय पर्याय नाहीये. मग हिंदीमध्ये जसं म्हणजे असं म्हणतात की बाबा आम्ही हे करतो, मी ते करतो, अशा गोष्टी. पण तुला असं वाटतं का की काम जसं अशोक सर आहेत किंवा लक्ष्मीकांत बेर्डे सर होते की सगळे, तेव्हा काय मार्केटिंग हा प्रकार एवढा नव्हता, किंवा आताच्या काळात पण दिलीप प्रवळा सारखे दशावतारक नाटक झालं तर त्यांनी आपलं काम केलं, मोकळे निघून गेले. पण चॅनलवाले आणि सगळे हे मार्केटिंग, तर मार्केटिंग किती महत्वाची आहे तुला असं वाटतं आताच्या घडीला? भावनेचं मार्केटिंग नको, बाकी प्रत्येक गोष्टी करा. तुम्ही प्रॉडक्ट विका की प्रॉडक्ट विकायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादं शॅम्पू विकताय, साबण विकताय, ते सगळं करा, भावना नको. इमोशनचं मार्केटिंग ते सोडून आपण सगळं, कारण ते तुमचं प्रोडक्ट पोहोचलंच पाहिजे ना. आज आपण पॉडकास्ट करतोय याचा एक प्रॉपर प्रोमो काढून तो टाकणारच, कारण लोकांना अरे ते मार्केटिंग झालं. ते तुम्ही आमचं हे प्रोडक्ट आहे पॉडकास्टचं ते बघा,
पण इमोशनचं मार्केटिंग नको, की मी रोहनला एवढी मदत केली आणि आज मला खूप बरं वाटते, छान. तर ते नाही, पण पब्लिसिटी मार्केटिंग प्रोडक्टची ही पाहिजे, कारण आज सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे भाई. आणि सोशल मीडियामुळे ती लोक इथपर्यंत पोहोचलेत ना लोक. मी जगभरात पोहोचतो रे, एका मिनिट. तू इथे काय करतोयस तू? त्यामुळे ते तर पाहिजे ना, ते तर गरजेच आहे. तुम्ही इंस्टाग्राम, तुमचं फेसबुक, तुमचं ट्विटर, म्हणजे तुमचं एक्स म्हणतो आपण त्याला, ते पाहिजे तुमचं सगळं. आणि ज्या ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू शकाल तुम्ही, म्हणजे चांगली गोष्ट आहे, त्याच्यात चुकीचं काहीच नाही. सिद्धार्थ, पण आता स्टँडअप कॉमेडियन्स हा प्रश्न तुला विचारणं खूप महत्वाचं आहे यासाठी, की तू ज्या पद्धतीने वन ऍक्ट प्ले करायचंस, किंवा तू जर ठरवलं असेल तरी तुझं स्टँडर्ड कॉमेडी मला माहिती आहे. म्हणजे जिथे सिद्धार्थ जो ज्या स्पर्धेला जायचा, त्या स्पर्धेला पहिलं प्राइज सिद्धार्थ घ्यायचा. तर हल्ली ज्या पद्धतीने हे सगळा जो व्हायलन्स आणि सेक्स आणि याच्यावर जास्त केलं जातं सगळं, तर आणि त्याचे युजर्स वाढतात, फॉलोअर्स वाढतायत आणि करोडोमध्ये जात आहेत सगळ्या गोष्टी, तुला काय वाटतं हे इतकं गरज आहे की त्याची गरज एवढी नाहीये? नाही, मी प्रामाणिक सांगितलं, मी स्टँडअप कॉमेडियन नाही पहिली गोष्ट म्हणजे. आणि मला तो प्रकार नीट कळत नाही. म्हणजे आता जे युथवाले आहेत ना, त्यांना तो कळतो. तो कोणते आहे रे, म्हणजे बोलकीच बोलतो, बाबा त्याला ओळखत नाही. अरे नाही ओळखत भाई. तर मला तो प्रांत नाहीये. फक्त एवढंच आहे की मराठी कलाकार कधी कमरेखालचे विनोद करत नाहीत, आणि मी ते करणारच नाही. तर माझ्यावरती जबाबदारी आहे, मनोरंजन करावं, इन्सल्टिंग कॉमेडी नको. एंटरटेनमेंट वाली. आणि ह्युमर किती, ब्लॅक ह्युमर आहे, डार्क ह्युमर आहे, उपहासात्मक विनोद आहे, स्ट्रेट विनोद आहे, टापाटाप अब्रो सारखा विनोद आहे. ते आपल्याकडे विनोद खूप आहे मराठीत. म्हणजे पु ल देशपांडे साहेब पण वाचून भाई लोटपोट करायचे. लक्ष्मण देशपांडे ते एकपात्री करायचे. भरत जाधव सारखा मराठीतला लिजेंड म्हणूया त्यांना आपण, सुपरस्टार, मेगास्टार, तो एका वेळेला 4 दिसतो आणि लोक लोटपोट असतात. वेगळ्या पद्धतीचे विनोद मराठीत आहेत. मराठी कलाकार कधी कमरेखालचे विनोद करत नाही, तेवढं मी तुला सांगू शकतो. बाकी मला एवढं त्याच्याबद्दल जास्त काय माहित नाही. मी एवढं माहिती पण ठेवत नाही. मला कधी कधी मी तुला आउटडेटेड वाटेन, पण मला ना माहिती नाही रे. अज्ञानात वेगळं सुख असतं बघ, तसं माझं आहे. म्हणजे हे हा डायलॉग खरा धुरामधला आहे. मला आठवत तुझं एक पात्री वाघाचं वाघ मागे लागला ते तो एक पात्री माझ्याकडे लय होते. एक पात्री स्पर्धेत ना एक सिरियस एक कॉमेडी डोळा लावला आणि वाईट मालिक असं काहीतरी कॉमेडी होतं. पण हे कसं होते, विनोद प्रत्येक गोष्टीत असतो. तुम्ही कुठल्या कुठल्या पद्धतीने घेता ते. मी प्रामाणिकपणे मला त्याबद्दल जास्त माहित नाही, तर मी त्याच्यावर कमेंट पण करू शकत नाही. पण ते जे सोशल मीडियावर येत आहे की वाद झाले, हे झाले, ते झाले, तर मी माझी ग्वाही ते देऊ शकतो की मी नट म्हणून कधी कमरेखालचे विनोद करणार नाही. खरंय सिद्धार्थ, खूप बरं वाटलं. म्हणजे साधारण तासभर आपण बोलतोय, आणि ज्या पद्धतीने तू मला असं पूर्ण असं एक एक गोष्ट 1999, 2000, 2001, 5 असं पुढे 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 गेलं. कारण की त्यानंतर आम्ही तुला फक्त बघत होतो की बाबा तुझ्या आयुष्यामध्ये झालेले बदल, कधी कधी यश आलं, कधी अपयश आलं, त्यांनी तुझ्या इंटरव्ह्यूज ऐकत होतो. ज्या ज्या माणसांना आपण बघत असतो, ज्या ज्या माणसांना आम्ही ऐकत होतो, मी काय आणि आमच्या सगळे मित्र काय, आम्ही बघत होतो की कसं एखादा म्हणून यशाच्या शिखरापर्यंत कसं पोहोचतो, पण तिकडे गेल्यानंतर पाय कसे जमिनीवर ठेवतो, तो तसाच आहे का? म्हणजे माझ्या बायकोलाही म्हणालो आता की सिद्धार्थ त्या एनर्जीने तो 1999 आपल्या कॉलेजला चला चला काय करताय पासूनचा आजही त्याच पद्धतीने एनर्जीने तू ज्या पद्धतीने एंट्री मारलीस, आणि आम्ही जे बघत होतो, आम्हाला कुठेच म्हणजे आयुष्यामध्ये बऱ्याच घटना मागे घडत असतात, समुद्र आतमध्ये खवळत असतो, पण माणूस चेहऱ्यावर मात्र त्या एनर्जीने ज्या दाखवत असतो ते हॅट्स ऑफ आहे. म्हणजे तुझ्याबरोबर 1 तास म्हणजे गप्पा मारून मला खूप बरं वाटलं की 25 वर्ष म्हणजे काय तुझी. म्हणजे मी इंटरव्ह्यू का सांगत होतो मला, परत 25 वर्ष ज्या माणसाला आपण म्हणतो अरे माझ्यासमोर हा माणूस मोठा झालाय की बघितलाय, तर मला मला सिद्धार्थ पण माहितीये की जो रुपारेलच्या कॉलेजमध्ये एकांकिका पण करा, मग दुसऱ्या कॉलेजला जाऊन एकांकिका बसवा पण, मग परत इकडे करा, मग तुमचा मुलगा करतो काय करा पण, आणि मग अचानक लोचा झाल्यासारखं नाटक मिळणं असेल, आणि मग ती प्रगती, मग प्रत्येक गोष्ट अशी बघितली आहे. त्यामुळे आम्हाला असं नाही वाटतं की आम्ही
तर एक इगल व्ह्यूने तुला बघत आलो होतो, म्हणून आम्ही परत परत तुला बोललो की तू आम्हाला भेटणं खूप महत्वाचं आहे. बिकॉज बरीच लोक म्हणतात अरे सिद्धार्थ किती चांगला मुलगा आहे, आम्ही किती किती चांगला आहे ना, किती चांगल्या पद्धतीने काम करतोय ना, किती मेहनत करतोय ना, एकदम चांगला आहे. म्हणजे मी खूप वेळेला लोकांना पण म्हटलं की आम्ही त्याला एक एक त्याचे आई बाबा काय करतात, आई बाबांचं मत काय त्याच्याबद्दल, भावाचं मत काय, त्याचं विजन काय होतं, त्या भावाने आम्ही डोळ्यात 99 पाहिलं होतं की त्याला एकदा फिल्मफेअर मिळेल, की ह्याला हे अवॉर्ड्स मिळतील. इतके बारीक बारीक गोष्टी आम्ही आज पाहिल्यात. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तू आम्हाला भेटावास, आणि त्यानिमित्ताने का होईना आम्हाला म्हणजे तुला भेटायला मिळालं, बोलायला मिळालं एवढ्या वर्षानंतर खूप बरं वाटलं. की आणि येणाऱ्या काळात ही 25 वर्षात तुला अनेक चित्रपट, अनेक गोष्टी, कलाकृती घडवत तू प्रोड्यूस करोस. आणि जसं भावाचं स्वप्न मी म्हणणार नाही, सगळ्यांचं स्वप्न असतं की एक कोणतरी मेहनती माणूस आहे, म्हणजे हार्डवर्क अँड पेशन्स इज ऑलवेज पेस. आणि तुला आम्ही बघत आलो की मेहनत आणि संयम तू नेहमी ठेवलायस, की कधी कधी आणि स्वतःला नेहमी तू म्हटल्याप्रमाणे विद्यार्थी ठेवलेस, ते एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे. खूप मजा आली. थँक्स अ लॉट तू इथे आल्याबद्दल. मी पण यार, मी इतकी वर्ष रोहनशी बोलायचं होतं, पण तो योग मिळत नव्हता, ती गोष्टी मिळत होती, ते बोलणं मिळत नव्हतं. पण आज खरंच करिअरची 26 वर्ष सेलिब्रेट करतोय मी. 2000 पासून प्रवास सुरू झाला होता व्यावसायिक, जे व्यावसायिक रंगभूमीचा असेल किंवा सिनेमाचा असेल. सो इथे सेलिब्रेट करताना मजा आली. आता 2025 मधल्या ज्या गोष्टी आहेत, आता थांबायचं नसेल. थँक्यू दाद्या. तुम्ही पण नक्कीच अॅनिमल बघायला या. नक्की नक्की. आणि इसापीटीच्या सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना, मराठीतला प्रत्येक नटावर, फक्त सिद्धार्थ जाधव नाही, प्रत्येक नटावर प्रेम करा, प्रत्येक नटाला आशीर्वाद द्या, प्रत्येक नटाला सपोर्ट करा. कारण हे सगळे नट, ऍक्टर, ऍक्ट्रेस, लेखक, दिग्दर्शक करतायत ते तुमच्या मनोरंजनासाठी करतायत. त्यामुळे आमचं काही चुकत असेल तर पोटात या, कारण मायबाप रसिक प्रेक्षक पण प्रेम मात्र आई वडिलांसारखं करा. धन्यवाद.